प्रोडक्ट मध्ये जातो त्यावेळेला काही गोष्टी बेसिक असणं खूप महत्वाचं आहे. किती लोक नो लिहितात, एक 3 4 5 लोक नो मध्ये आहेत. ओके, तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे स्क्रीनवर, जे सगळ्यांना माझी स्क्रीन आता दिसत असेल, बॅकग्राऊंड मध्ये तुमच्या येईल. व्हेरी गुड. पाहताय स्क्रीनवरती, ऑलरेडी आपण या सेशन मध्ये पहिला पार्ट पाहिला होता, मानवी आरोग्याची मतलब मानव इतिहास की सबसे बड़ी स्वास्थ्य क्रांति. इस किताब को लेकर हमने पहला ही पार्ट 1 किया था, और पार्ट 1 के अंदर हमने कुछ अच्छी इंपॉर्टेंट बातें की थी कि हमें कैसे प्रेजेंटेशन करना है. बहुत बार ये होता है, हमने देखा है की लोक आहे ना जानकारी लेकर जाते हैं, लोक माहिती घेऊन जातात, पण माहिती घेऊन गेल्यानंतर पुढे जे प्रॉस्पेक्ट येतात त्यावेळी नेमकं कशी सुरुवात करायची, नेमकं काय बोलायचं. तर हे लॅपटॉप सारखं प्रेझेंटेशन तुमच्या सोबत आहे. हे तुम्ही पुस्तक डायरेक्टली कधीही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. डायरेक्टली तुमच्या घरापर्यंत बाय कुरिअर आपण ते पाठवत आहोत, जेणेकरून तुम्ही स्वतः एक चांगलं प्रेझेंटर, इन फ्युचर तुम्ही एक चांगलं स्पीकर बनत आहात. तर कंटिन्युअसली 1 to 1 और 1 to many होम मीटिंग्स याच्यावरती भर द्यायचा आहे मित्रांनो. कारण आरोग्याची क्रांती ही आपल्याला सर्वांना मिळून निर्माण करावी लागेल. वेलनेस रिव्हॉल्युशन, इलनेस मध्ये पूर्ण संपूर्ण मेडिकल मीडिया आपण पाहतो, मेडिकल पॅथॉलॉजी पासून संपूर्ण फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही इलनेस मध्ये काम करते. की तुला लक्षात येते माझा पॉइंट? इलनेस अर्थ होतो रोग निर्माण झाल्याच्या नंतर, हो का नाही सांगा बरं. इलनेस अर्थ होतो काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम आल्याच्या नंतर पूर्ण फार्मास्युटिकल, अगदी आयुर्वेदिक डॉक्टरांपासून सगळेजण पाहिलं आपण, तर आज फोकस करतात आजार झाल्याच्या नंतर ट्रीटमेंट फोकस आहे. कोणता फोकस आहे? ट्रीटमेंट. आणि आजचा पेशंट सुद्धा इम्पेशंट झालेला आहे. याचा अर्थ काय झालाय, जोपर्यंत स्वतःला काही होत नाही तोपर्यंत ते डॉक्टरची पायरी सुद्धा चढत नाहीत, हो का नाही? म्हणजे ते डॉक्टरांना विचारायला पण जात नाहीत की सर यासाठी काय करायचं म्हणून. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला त्रास होतो त्याच वेळी आपण डॉक्टरांकडे जातो. ह्या दोन्ही गोष्टीचा जर आपण विचार केला तर ह्या दोन्ही गोष्टी इलनेस ऍड्रेस करतात, आजार निर्माण झाल्यानंतरची परिस्थिती ऍड्रेस करतात. आज मी तुमच्यापुढे एक अशी परिस्थिती निर्माण करतोय, सिच्युएशन, की ती वेळच आपल्यावरती यायला नको, आणि त्याला म्हणतात स्वास्थ्य क्रांती. म्हणून डीएक्सएन प्रोडक्ट, डीएक्सएन अपॉर्च्युनिटी आणि डीएक्सएनचे सर्व उत्पादने हे 1 दिवसाच्या बाळापासून प्रेग्नेंट महिलांपासून ते अगदी कोणत्याही व्यक्तीला सुरक्षित प्रोडक्ट आहेत. इवन ते प्रोडक्ट आजारी नसताना सेवन करणं जास्त काळाची गरज आहे. हे तुला समजतोय पॉईंट? सर एखादा हृदयरोग किंवा डायबिटीस किंवा कॅन्सर किंवा लिव्हर प्रॉब्लेम किंवा एखादी ट्युमर बॉडी तयार झाल्यावर जागा होण्यापेक्षा ती वेळच आपल्यावरती येऊ नये, म्हणून या क्रांतीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. घराघरामध्ये याची गरज आहे. आपल्याला फक्त लोकांपर्यंत ते घेऊन जायचं आहे. आणि 2 गोष्टी असतात, लिहून घ्या हा पॉईंट महत्वाचा. एक असते, त्याला काय म्हणतो आपण, व्हिजिबल नीड, मतलब त्यांना माहितीये, आणि काही लोकांना ते माहितीच नसतं, ते कोणीतरी जाऊन त्यांना जाग करतो तेव्हा ते जागे होतात. दुसरे असते इनविजिबल. एक असते व्हिजिबल, दुसरी असते इनविजिबल. तर ऍज अ एक चांगला कोच, एक चांगला स्पीकर, एक चांगला वक्ता किंवा प्रोफेशनल वेलनेस कोच तुम्ही बनत आहात, तर तुम्हाला इनविजिबल नीड सुद्धा फोकस करता आली पाहिजे. जे लोकांना दिसत नाही ते दाखवता आलं पाहिजे. साहेब, उद्या जाऊन हृदयरोग येण्याचे चान्सेस ऑलरेडी शहरात आहेत. उद्या जाऊन डायबिटीस, थायरॉइड, कॅन्सर प्रॉब्लेम बॉडीमध्ये येण्याचे चान्सेस ऑलरेडी शहरात 10 ते 20% वाढत वाढत चाललेले आहेत. आपण आजच जागे होऊयात आणि ज्ञानोथेरपी बरोबर ज्ञानोडर्मा साह्याने आपल्याला आपलं पूर्ण जीवन निरोगी ठेवायचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेल सर्वांना, खूप सुंदर विषय मित्रांनो, प्रत्येक घराघराच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. इथून पुढच्या परिवाराचा विषय, आपल्या आपल्या भविष्यासोबत आपल्या फॅमिलीच्या कुटुंबाचा भविष्याचा विचार आहे. आणि यामुळे तुम्ही पहिला सेशन सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. या पहिल्या सेशन मध्ये आपण ही सगळी काळजी घेतलेली आहे. आता आपण सेशन 2 मध्ये डायरेक्टली जाऊयात, आणि सेशन 2 ची स्लाइड तुमच्या समोर येते. पहिल्या सेशन मध्ये आपण वेलनेस पॅकेज बद्दल थोडीशी माहिती घेतली होती. सगळ्यांनी पाहिलं होतं का सेशन? बघा, थोडंसं लक्षात घ्या. वेलनेस पॅकेज म्हणजे शरीराचा उपचार. छोटे छोटे पॉईंट लिहून घ्या. डीएक्सएन प्रोडक्ट किंवा डीएक्सएन डिस्ट्रीब्युटर्स हे रोगाचा उपचार करत नाहीत. हे स्पेसिफिक कोणत्या आजाराचं मेडिसिन देत नाहीत. म्हणजे काय हो, आपण करताना देतो आपण संपूर्ण शरीराचा उपचार, म्हणजेच रोग निर्माणचं कारण समूळ नष्ट करत असताना संपूर्ण शरीराचा उपचार, शरीर शुद्धीकरण संकल्पना, बॉडी सर्व्हिसिंग कन्सेप्ट. सिंपल सिंपल गोष्टी आहे. गाडी घेतली 10 लाखाची, तर कमीत कमी आपण त्या 10 लाखाच्या गाडीला 10,000 रुपये सर्व्हिसिंगला कॉस्ट पे करतो. येस ऑर नो? लिहा लवकर. ज्याची गाडी 10 लाखाची आहे तो 10,000 रुपये सर्व्हिसिंगला पे करतोय. ज्याची गाडी 3 लाखाची आहे तो कमीत कमी 3,000 रुपये सर्व्हिसिंगला पे करत आहे. छोटी गाडी आहे, मोठी गाडी आहे. 40 लाखाची गाडी आहे, तू कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये सर्व्हिसिंगला पे करतोय.
आपले शरीर 220 करोड रुपयांचं आहे. लिहा लिहा लिहा. 220 करोड रुपीज. त्याचे 10% किती होईल? 22 करोड? नाही नाही नाही, एवढं कुणाकडे पैसे आहेत सर्व्हिसिंग करायला? पण ही ऑलरेडी आपल्या शरीराची किंमत WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी दिलेली आहे आपल्या समोर. याचा अर्थ तुमच्या प्रत्येक ऑर्गनची एक व्हॅल्यू आहे. हृदयाची व्हॅल्यू 5 लाख, किडनीची व्हॅल्यू 8 ते 10 लाख, तुमच्या लिव्हरची व्हॅल्यू कमीत कमी 40 लाख, फुफ्फुसाची व्हॅल्यू कमीत कमी 1.5 ते 3 करोड रुपये. असं जर आपण विचार केला तर आपल्या शरीराची किंमत 220 कोटी रुपये आहे. याची सर्व्हिसिंग असायला पाहिजे का नसायला पाहिजे, तुम्ही सांगा मला. आणि जर याची सर्व्हिसिंग करायची आहे तर त्याच्यासाठी आपण विचार करूयात, आणि तो म्हणजे अतिशय चांगला विषय. आणि गॅनोडर्मा त्या माध्यमातून आपल्या शरीरातल्या खराब पेशी शोधून काढून त्यांना निरोगी बनवतो. आरजी कॅप्सूलची माहिती घेतली वेलनेस पॅकेजमध्ये आहे. आरजी बरोबर आपण जीएल म्हणजे काय, तर जीएल मध्ये आपल्याला ऑक्सिजनची क्षमता पेशींची वाढते आणि शरीराचं संतुलन निर्माण होतं. म्हणून जीएल कॅप्सूल हा गॅनोडर्माचा देठाचा भाग आहे. फळाचा भाग आरजी, देठाचा भाग जीएल. त्यानंतर सुपर फूड मध्ये आपण न्यूट्रिशनच्या लेवलला जेव्हा पेशींची मदत करतोय, निर्माण होते आपल्या समोर एक गरज, ते म्हणजे न्यूट्रिशन. हे संपूर्ण पोषण स्पिरुलिना मध्ये आहे. हे सुद्धा वेलनेस पॅकेज मध्ये आहे, जेणेकरून तुमच्या शरीराला लागणारं संपूर्ण पोषण आणि अनेक बेनिफिट आपण या बुक मध्ये इथं दिलेले आहेत. व्यवस्थित काळजीपूर्वक सर्वांनी वाचा. मोरंजी एन्झाईम्स. मोरंजी एक टॉनिक आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो की मोरंजी आणि नोनी हे देखील आपलं वेलनेस पॅकेज मध्ये येणारा प्रोडक्ट आहे. हा सुद्धा प्रत्येकापर्यंत पोहोचवणं म्हणजे वेलनेस पॅकेज. ज्यावेळी बॉडी सर्व्हिसिंग किंवा संपूर्ण शरीराचा उपचार येतो त्यावेळेला आपल्याला वेलनेस पॅकेज पहिलं पुढे ठेवायचं. व्हर्जिन कोकोनट ऑइल. जसं आपण पंचकर्म करतो तसं स्नेहन होतं आणि शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी तेल पोहोचतं तिथून विषारी तत्व निचरा किंवा शरीरातून बाहेर जायला मदत होते. साठलेलं ब्लॉकेज, साठलेलं कोलेस्ट्रॉल, साठलेलं ट्रायग्लिसराईड, साठलेलं युरिक ऍसिड, साठलेला कफ, हा जर शरीराबाहेर इझिली बाहेर घालवायचा असेल तर गॅनोडर्माच्या सोबतीला व्हर्जिन कोकोनट ऑइलची साथ जरूर द्यायची. तुम्हाला समजलाय पॉइंट? येस, व्हेरी गुड, फंटास्टिक, जरुरी आहे, व्हेरी गुड. चला पुढे. त्यानंतर आपण पाहूया आता आपला सेकंड पार्ट मधला सेशन, आणि सेकंड पार्ट मध्ये आपण येऊयात आणि काळजीपूर्वक ऐकूयात डीएक्सएनची अदर रेंज. वेलनेस पॅकेज बरोबर सपोर्टिव्ह प्रोडक्ट. घरातल्या काही सवयी बदलूयात आणि त्या सवयी सुद्धा आपण निरोगी जीवनाकडे घेऊन जाऊ. याला एक छानसा शब्द आहे, तो म्हणजे लाईफस्टाईल प्रोडक्ट. लिहा, जीवनशैली उत्पादने. जीवनशैली म्हणजे काय? काही लोकांची खराब जीवनशैली आहे तर काही लोकांची चांगली आणि आरोग्यदायी जीवनशैली आहे. इथंच आपण स्क्रीनवर पाहूया. जर एखादा व्यक्ती रोज दुधाचा चहा पितो म्हणजे तो बॅड लाईफस्टाईलला फॉलो करतो. लक्षात येते का? जीवनशैली खराब आहे. उद्या जाऊन शरीरामध्ये कॅन्सर सारखी, हृदयरोगासारखी किंवा कोणत्याही किडनी लिव्हर प्रॉब्लेम सारखी समस्या निर्माण होण्यासाठी आपण ऑलरेडी दुधाचा चहा जर पित असाल तर आजपासून आपली जीवनशैली बदलणारे प्रोडक्ट आपण घ्यायचे. सर्वांनी लिहा, जीवनशैली चेंज करायची. बाकी काही बदलू शकत नाही मित्रांनो. तुम्ही हवा बदलू शकत नाही, पाणी बदलू शकत नाही. तुमच्या हातामध्ये येणारं थाळीमधलं अन्न हे आपल्या हातामध्ये नाहीये, ते सुद्धा कंटॅमिनेटेड होऊनच आलेलं आहे. म्हणजे चारी बाजूनी टॉक्सिन शरीरात येणारच आहेत. पण आपण एक गोष्ट बदलू शकतो, त्याला म्हणू आपण जीवनशैली. लवकर लिहा. आणि जीवनशैली बदलणं म्हणजे आपल्या घरातली दिवसाची सुरुवात. दुधाचा चहा पिणं बरोबर लिहितात, संतोष कुलकर्णी सर लिहितायत, सर दुधाचा चहा एक विष आहे. स्लो पॉइझन शब्द वापरला जातो. ज्यावेळी त्याच्यात तुम्ही दूध टाकता ते बनतं ऍसिडिक. आणि डीएक्सएनचा जो चहा आहे याच्यामध्ये आहे प्रीमियम गॅनोडर्मा चहा, प्रीमियम गॅनोडर्मा टी. तुम्ही नेहमी एक वाक्य बोलायचं की मी तुम्हाला चहा नाही सर, गॅनोडर्माचा चहा देत आहे. लिहून घ्या सर्वांनी हा पॉइंट. सर मी तुम्हाला चहा नाही देत, मी तुम्हाला गॅनोडर्माचा चहा देतो, म्हणजे चहा सोबत गॅनोडर्मा देत आहे. मग कॉस्ट कशाची पे केली जाते? गॅनोडर्माची कॉस्ट पे केली जाते. इथं जो तुम्हाला लाल रंगाचा जो मशरूम वनस्पती दिसते का स्क्रीनवर? पहा, ही जी लाल रंगाची वनस्पती दिसते तुम्हाला, हा जो गॅनोडर्मा आहे याची प्रीमियम मार्केटमध्ये कॉस्ट आहे पर केजी 4 लाख रुपीज. लिहून घ्या. म्हणून डीएक्सएन ही वर्ल्ड मधली सर्वात लार्जेस्ट गॅनोडर्मा उत्पादन करणारी कंपनी. लिहून घ्या हा पॉइंट. आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी सुद्धा 4-4 लाख रुपयांचं प्रीमियम क्वालिटीचं मशरूम डिशेस खातात. हेल्दी, एनर्जेटिक राहील, 24 तास फ्रेश ठेवण्याची ताकद. आज आम्ही सकाळपासून रेग्युलर मीटिंग मध्ये तरी देखील आम्ही ऑनलाईन आलो ना, कारण ती फ्रेशनेस आम्हाला हे प्रोडक्ट मिळवून देतात. त्यामुळे ते छानस आहे. गॅनोडर्माचा चहा किती लोकांना समजलाय पॉइंट?
इथं तुमचं प्राइसचा जो ऑब्जेक्शन आहे लोकांचा तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही त्याला साधारण मार्केटच्या चहाशी कंपॅरिझन कराल, तर या चहाची तुलना होत नाही म्हणजे सर सोनं सोनं आहे आणि पिवळं दिसतं ते फक्त बेंटेक्स आहे. त्यामुळे 4 लाख पर केजी असणारा मशरूम जर या चहामध्ये असेल, तर आपल्याला तो अनेक फायदे निर्माण करून देणारा एक मेडिसिनल प्रॉपर्टीज असलेला चहा. गॅनोडर्मा वनस्पतींचा राजा, चहा ह्या वनस्पतींच्या राजाच्या क्षेत्रातला चहा. म्हणून चहा सुद्धा आपला काय होतो प्रीमियम चहा आणि याची पावडर सुद्धा अगदी कमी प्रमाणात लागते. अतिशय सुंदर टेस्ट आहे. तुम्ही त्याचा ब्लॅक टी, लेमन टी पीत असताना अजिबात कडू लागत नाही. याकरता तुम्हाला एक नियम आम्ही नेहमी मीटिंगमध्ये सांगतो, की या चहामध्ये जी पावडर टाकली जाते, ती 3 बोटात जेवढी पावडर येते, तेवढी एका कपाला टाका. याचा अर्थ घरामध्ये जर मी 4 लोकं राहतात आणि मी 4 चमचे चहा पावडर टाकत असेल, तर आता मात्र मला फक्त 1च चमचा चहा पावडर वापरायचा आहे. 1/4 लिहा, लिहा. सर्वांनी लिहा. 1/4 सिंपल आणि साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर हा चहाचा डब्बा जो एम-आर-पी ₹520 आहे, तो तुम्हाला 2 महिने जातो. लिहा लवकर. व्हेरी गुड. ₹250 ₹500 चा चहा 2 महिने घरामध्ये राहतो. 4 लोकांच्या, 5 लोकांच्या कुटुंबामध्ये. खूप चांगला आणि त्याच्यातून हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह. अनेक लोकांना त्या चहाच्या इतक्या म्हणजे इतका आवडतो चहा, की ते लोकं 1-1 लिटर चहा पितात. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड हा जो नॉर्थ एरियाचा भाग आहे, हे फक्त चहातून एवढी क्रांती निर्माण केली आहे, की ते 1 लिटर चहाची बॉटल घेऊनच बाहेर जातात. त्याला ते म्हणतात अल्कलाईन वॉटर. ते पाणी शब्द वापरतात. चहाचं अल्कलाईन पाणी, पित्तशामक करणारं पाणी. म्हणून त्याला अल्कलाईन वॉटर प्रमोट करायला सुरुवात केली आणि आपलं ते बनवण्याचा कॉस्ट फार फार तर ₹5. मार्केटमध्ये अल्कलाईनच्या नावाखाली 2.5 लाखाचे फिल्टर सुद्धा घराघरात फिट केले जातात. हो का नाही सांगा बरं? येस, येस. किती लोकांना कल्पना आहे या गोष्टीची, की 2.5 लाखाचं अल्कलाईन वॉटर लोकं पे करतात आणि घेतात का तर बाबा हेल्थ चांगली राहावी. करूया ना सर हे अल्कलाईन चहाच्या ऐवजी अल्कलाईन पाणी. दिवसभर 1-1 लिटर प्यायचंय. बाहेर जाताना, ऑफिसला जाताना, शेतात जाताना, रानात जाताना किंवा कुठल्याही सर्व्हिसमध्ये असाल, तर सोबत पाण्याची बॉटल ठेवताना गॅनोडर्मा चहाचं पाणी तयार करून ठेवा. एकमेव हा चहा, की जो तुम्ही थंड करून रात्री पूर्णपणे चहा पावडर पाण्यामध्ये भिजू द्यायची, रात्रभर राहू द्यायची. अख्खा चहा रात्रभर मुरू द्यायचा पाण्यामध्ये दिवसभर, रात्रभर. सकाळी उठल्यानंतर छानून म्हणजे गाळणीने गाळून तो एका छानशा बॉटलमध्ये घ्यायचा आहे. आवडीसाठी थोडीशी जागरी पावडर टाका. गोड लागतं, आवडतं लोकांना. थोडीशी जागरी पावडर, गूळ, थोडासा लेमन म्हणजे DXNचं लेमन घी टाकलं तरी चालेल. लेमन टी आणि असा चहा दिवसभर सरबत सारखा तुम्ही पण प्या. जिथे जाल तिथे लोकांना प्यायला द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फंटास्टिक. किती तुला समजलंय? सर हा चहा सर्वांनीच पिला पाहिजे. प्रभावित आहे. खूपच सुंदर आहे. ज्यांना DXNची माहिती नाही असे लोक ब्लॅक टी पितायत. येस, व्हेरी गुड. तुम्ही नाव नाही लिहिलं. टी स्पॉट लिहिले. समजलं नाही ते. नाव लिहिले तर जास्त बेटर होईल. मला सांगा सिंपलसा प्रश्न विचारतो परत एकदा, की लोकं ऑलरेडी जागरूक झाले तर आपण थोडंसं जागवूयात. DXNचा आरोग्यदायी चहा. DXNचा आरोग्यदायी चहा, अल्कलाईन टी, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी भरपूर, म्हणजे फ्री रॅडिकल्सची फाईट करू शकतो. जो शरीरात अँटी कॅन्सर प्रॉपर्टी तयार करू शकतो. शरीराची एनर्जी वाढवतो, शरीराची आम्लता कमी करतो, पाचन स्वास्थ्य चांगलं करतो आणि रक्तसंचार देखील चांगलं ठेवायला मदत करून तुम्हाला हृदयरोग आणि कॅन्सर सारखी संभावना कमी करायला मदत करतो. फंटास्टिक लिहा, व्हेरी गुड लिहा. असा चहा घराघरात घेऊन जायची आपली जबाबदारी. चहामध्ये DXNने अनेक प्रकार लॉन्च केलेत. ज्यांना ग्रीन टी प्यायला आवडतो त्यांनी ग्रीन टी प्या. यात गॅनोडर्मा नाही. ग्रीन टी म्हणजे ग्रीन टीच आहे तो. मसाला चहा ज्यांना प्यायला आवडतो म्हणजे काय हो, मसाला चहा म्हणजे बघा किती नाव आहेत. अश्वगंधा आहे, त्याच्यामध्ये सिनामोन आहे, म्हणजे लवंग आहे, कार्डिमोम आहे, जिंगर आहे, तुळशी आहे, अस्थी अ, अस्थी मथुरम आहे, क्लोव्हज म्हणजे आपलं लवंग आहे आणि चहा पण आहे. याचा अर्थ 9 ते 10 प्रकारच्या आयुर्वेदिक 9 टाइप्स ऑफ हर्ब्स ॲड करून एक मसाला चहा बनवला. यात देखील गॅनोडर्मा नाही. पण हा मसाला चहा आहे. याच्यामध्ये ह्या सर्व हर्ब असल्यामुळं तो देखील एक प्रीमियम क्वालिटी चहा बनतो आणि हा एक मसाला चहा पिण्यामध्ये पण लोकांना आनंद वाटतो. त्याची टेस्ट मसाला चहासारखी लागते. अजून एक चहा आहे, याला नाव आहे आपला मसाला डीप टी. हा तुम्ही डीप करून चहा पिऊ शकता आणि आणखी एक चहा आहे त्याला स्पाइस टी नाव आहे. तो आपण पुढे पाहू, पुढच्या एका स्लाइडवरती येईल तो. स्पाइस टी म्हणजे असा चहा, की ज्याला मी एक सिंपलचा आणि समजेल असा शब्द नाव दिलाय, हाजमोला चहा. तुम्ही पण सांगा हाजमोला. हाजमोला किती लोकांना माहिती आहे?
पेट सफा सब दफा. लवकर लिहा. हाजमोला खातात का नाही, गोळी सारखी लागते ती. आता तुम्ही हाजमोलाचा चहा पण पिऊ शकता. इतका सुंदर. त्याचं नाव आहे स्पाइस ब्लॅक टी, स्पाइस लिंग्जी टी. स्पाइस स्पाइस म्हणजे काय झालं, थोडासा काय आपल्यासाठी येतो हाजमोला टाईपचा आहे. त्यांनी तुमच्या पोटातला गॅस, तुमच्या पोटातला ऍसिड न्यूट्रल करून तो डायरेक्टली तुम्हाला हाजमोला सारखा इफेक्ट देऊन पेट सफा दफा. यासाठी तुम्हाला खूप सुंदर चहा डीएक्सने लॉन्च केला, हाजमोला टी. चला अजून एक पुढचा प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो ट्रेंड सेटर प्रोडक्ट. ट्रेंड सेटर म्हणजे काय, याची क्रांती निर्माण करणारा प्रोडक्ट आहे. फक्त कशाची गरज आहे, थोडस इन्फॉर्मेशन, थोडस नॉलेज आणि आजच्या युथ पिढीला कंप्लीट प्रभावित करणारा प्रोडक्ट. त्याचं नाव आहे कंबुचा. कंबुचा हा एक प्रोबायोटिक एनर्जी ड्रिंक आहे. प्रोबायोटिक एनर्जी ड्रिंक. आणि आजकाल सर्व डायटिशियन, सर्व मेडिकल डॉक्टर स्टमक प्रॉब्लेम मध्ये प्रोबायोटिक सजेस्ट करायला लागले आहेत. किती लोकांना माहिती आहे हा पॉइंट? येस. कुठल्याही तुम्ही गॅस्ट्रोच्या डॉक्टरकडे जा, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसीजच्या डॉक्टरकडे, जीआय ट्रॅकचा अभ्यास केलाय त्या डॉक्टरनी, तो डॉक्टर इमिजिएटली त्याच्या हाताने इमिजिएटली प्रोबायोटिक मेडिसिन लिहून देतो. कोणत्याही चांगल्यात चांगल्या तुम्ही डाएटच्या डायजेशनवर काम करणाऱ्या, मेटाबॉलिझम चांगला करणारा, तुमचा अगदी मूळव्याध पासून ऍसिडिटी पासून तुमच्या पोटाचे विकार दूर करणारा डॉक्टर प्रोबायोटिक लिहून देतोय. डीएक्सएननी आपल्यासाठी प्रोबायोटिक एनर्जी ड्रिंक तयार केलं. अच्छा, प्रोबायोटिक म्हणजे काय? प्रोबायोटिकचा अर्थ होतो त्या ठिकाणी गुड बॅक्टेरिया. दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. एक असतात बॅड बॅक्टेरिया जे डिसीज निर्माण करतात, आणि दुसरे असतात गुड बॅक्टेरिया जे तुमच्या शरीराला फार आवश्यक असतात. तुमच्या इंटरनल बॉडीच्या सर्व ऑर्गन्स मध्ये गुड बॅक्टेरियाची संख्या जर कमी झाली तर त्यांनी देखील हेल्थ प्रॉब्लेम येतो. डॉक्टर लीमनी काय केलं, आपल्या भारतातली संस्कृती, भारताचा अभ्यास पुन्हा भारताला रिटर्न दिलाय. वावल्या, फंटास्टिकल्या. ते काय म्हणतात माहितीये का, अरे हे तुमचं ज्ञान आहे. डॉक्टर लीम सिओजीन ते काय म्हणतात, तुमचंच भारतीय ज्ञान आहे, पण ते कुठंतरी बाहेरच्या कंट्रीमध्ये गेलं, चायना साईडला गेलं, नेपाळच्या बॉर्डर पासून, युपी नेपाळच्या बॉर्डर पासून चायनामध्ये पोहोचलं. चायनाने ते लिहून घेतलं, त्याची वापर करायला सुरुवात केली. चायनाने ते अनेक युरोपन, अमेरिकन कंट्री पर्यंत पोहोचवलं, पण रिटर्न कधीच भारताकडे आलं नाही. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय उत्कृष्ट कार्य आपल्या डीएक्सएन कंपनीचे फाउंडर दतुक यांनी मलेशिया रत्न अवॉर्ड सन्मानित नागाजीवा मलेशिया रत्न शून्यती हे आपले डॉक्टर लीम सिओजीन हे आपल्यासाठी ते कार्य करतायत. काय केलं माहितीये त्यांनी, 20 वर्षांपासून त्यांच्या माइंड मध्ये होते की ज्या दिवशी एक मोठी फॅक्टरी इंडियामध्ये बनेल त्या दिवसापासून आपण लगेच हा प्रोडक्ट लॉन्च करूया. नाव दिलं कंबुचा प्रोडक्ट. काय याला म्हटलं जातं, कंबुचा. कंबुचा म्हणजे काय हो, याला म्हणतात आंबवलेला चहा, फर्मंटेटेड टी, फर्मंटेटेड कोल्ड टी. जो चहा तुम्ही घरामध्ये बॉटल घेतल्यानंतर तशी बॉटल पाहिली तर बियर सारखी, किती दिसते बॉटल बियर सारखी, परंतु हे अतिशय सुंदर आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही थम्सअप, पेप्सी, कोलाज हे लोक प्रोडक्ट का पितात, कारण त्यांना वाटतं की थोडं पोटातला गॅस कमी होतो. उलटा गॅस तुम्ही वाढवता. त्याच्यामध्ये असणारं कार्बोनेशन, त्यामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड हा आर्टिफिशियल कार्बोनेशन आहे. आर्टिफिशियल कार्बोनेशन आहे. ती जी चरचर करते ना जिभेला, ते आर्टिफिशियल आहे. त्यासाठी कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये टाकला जातो. परंतु हा कंबुचा मध्ये ऑलरेडी कार्बोनेशन स्वतः तयार केलेला कंबुचा आहे. जबरदस्त पॉइंट आहे मित्रांनो. काय केलं याकरता, स्कोबी इथं लिहिलेलं आहे का, व्यवस्थित अभ्यास केलाय पुस्तकामध्ये, तिथे बघा शब्द आहे स्कोबी, सिम्बॉइस्टिक कल्चर ऑफ गुड बॅक्टेरिया अँड ईस्ट. येस, अँड ईस्ट. स्कोबी हा जो आहे ना, हा स्कोबी याच्यामध्ये टाकल्यामुळं या चहाला फर्मेंटेशन होतो आणि या चहामध्ये गुड बॅक्टेरियाची संख्या वाढत जाते आणि हे गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला सोन्यासारखा घास दिलाय. कोणता घास दिलाय? सोन्यासारखा. पण तो जर डायजेस्ट होऊन जर त्याचा ऍब्झॉर्प्शन व्यवस्थित होत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो. अन्न तुम्ही चांगलं खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये सर्व ठिकाणी प्रक्रिया होते. लिहून घ्या पॉइंट. तुमच्या प्रत्येक ठिकाणी शब्द वापरतो, स्टमक मध्ये, पॅनक्रियामध्ये, लिव्हर मध्ये, हे प्रोसेसिंग ऑर्गन्स आहेत. येस, तुमच्या पित्ताशयाच्या थैलीमध्ये सगळीकडे प्रोसेसिंग आहे. ऍक्च्युली अब्झॉर्प्शन कोणता ऑर्गन करतो सांगा बरं मग? ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय? त्यातून पोषण रक्तामध्ये खेचून घेतलं जातं, त्यातून पोषण काढून दिलं जातं रक्तामध्ये. तुमचं पोषण खेचून घेणारा कोणता ऑर्गन आहे, जल्दी सांगा.
येस, हा पूर्णपणे जो रस द्रव्य तयार झाला पूर्ण अन्नाचा, तो तुमच्या लहान आतड्यामध्ये जातो. पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यातून ऍक्च्युली न्यूट्रिशन काढायचं काम हे तुमचं 6 मीटर साईजचं आतडं करते. लहान आतडं म्हणजे तुमचे स्मॉल इंटेस्टाईन. असे वेटोळे वेटोळे सर 6 मीटर 18 फूट. ओ माय गॉड. आणि याच्यामध्ये तुमच्या शरीरातलं संपूर्ण पोषण म्हणजे 90%. हा पॉइंट चार्ट बॉक्स मध्ये लिहा सर्वांनी. 90% न्यूट्रिशन्स, 90% पोषक तत्व ऍब्झॉर्ब करण्याची पॉवर ही तुमच्या लहान आतड्यात आहे. सगळ्यांनी लिहा, सगळ्यांनी लिहा. 90%, 90%. ज्यावेळी मी बोलतो ना हे पॉइंट लिहायचे लगेच. व्हेरी गुड. माया करपे मॅडम लिहित आहेत. ज्यावेळी कंबूच्या समोरील तुम्ही सांगायचं 90% ऍब्झॉर्प्शन, 90% अन्नातला अन्नांश पोषण काढून घेतो, ते तुमचं स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडे. आणि मला सांगा, त्या लहान आतड्याच्या बाजूच्या भिंतीमध्ये जर फक्त कचरा असेल, टॉक्सिन्स असतील, फ्री रॅडिकल्स आणि सॉरी चांगले बॅक्टेरिया नसतील, तुम्ही जर 3-4 दिवस अँटीबायोटिक खाल्ले तर तुमचे बॅक्टेरिया नष्ट होतात. त्याच्यामुळे त्याला रिपीटली आपल्याला चांगलं करायचं असेल तर आपली हॅबिटमध्ये, लाईफस्टाईल ड्रिंकमध्ये कंबूचा ड्रिंक समाविष्ट करा. हे तुमच्या शरीरामध्ये अनेक फायदे निर्माण करतं. पचनाचं स्वास्थ्य चांगलं करतो, शरीर डिटॉक्सिफिकेशन करायला मदत करेल, इम्युनिटी वाढवतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आपल्यासाठी आहे प्रोबायोटिक हेल्थ. ज्याची गट हेल्थ चांगली, गट हेल्थ म्हणजे ज्याची स्टमक आणि गट हेल्थ चांगली आहे त्याची ओव्हरऑल हेल्थ चांगली आहे. ज्याची गट हेल्थ डॅमेज होते त्याची ओव्हरऑल हेल्थ डॅमेज आहे. मी नेहमी एक पॉइंट बोलत असतो बघा, की नेमकं आजाराचं मूळ कारण पोटात आहे, परंतु त्याची लक्षणं मात्र कधी कानात, कधी डोळ्यात, कधी किडनीत, कधी लिव्हर, कधी पायात असे जाणवतात. पण खरं तर ते पोटामध्ये आहे. गुडघे दुखतात ना, त्याचं कारण पोटात आहे. समजतंय का मी बोलतोय ते? एखाद्याला हार्ट अटॅक आला तर कारण पोटात आहे. कारण तिथून बॅड कोलेस्ट्रॉल निघालं आणि ते पुढे गेलं पसरायला. येस, व्हेरी गुड लिहा. फंटास्टिक. समजतंय सर. त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजे? आपल्याला असे प्रोडक्ट पाहिजे की जे मूळ कारणांना दूर करतील आणि तशा डीएक्सएनची ताकद आपल्याला दिली जाते. रोज एक बॉटल पिल्याने कंबूच्या बऱ्याच लोकांना वेट लॉसला मदत करत आहे, वजन संतुलित करत आहे. काही लोक म्हणतात सर याच्यावर शुगर शब्द लिहिलेला आहे. काही लोक म्हणतात हे गोड लागतं चवीला, मग हे डायबिटीसला चालतं का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, डायबिटीसच्या लोकांना कंबूचा रोज प्यायला द्या. जर त्यांनी 30 दिवस 90 दिवस रोज कंबूचा पिला तर त्यांच्या शरीरामध्ये त्या गुड बॅक्टेरियाची संख्या वाढते आणि तो जो गुड बॅक्टेरिया आहे तो आपल्या शरीरामध्ये शुगर इटिंग बॅक्टेरिया आहे. हा पॉइंट एक लिहा. शुगर इटिंग बॅक्टेरिया कंबुचामध्ये. म्हणजे तो कशावर वाढतो? तो साखर खातो. त्याचं फर्मेंटेशन म्हणजे काय? त्याची संख्या मिलियनच्या तादात्म्यमध्ये वाढते. कधी? तो त्यातली साखर खातो. म्हणून डीएक्सएनच्या गॅनोडर्माच्या चहामध्ये असलेली साखर हा स्कोबी म्हणजे हा बॅक्टेरिया खातो आणि त्याची संख्या वाढवतो. हीच प्रॉपर्टी जर तुमच्या शरीराला मिळाली 30 दिवस 90 दिवस पिल्यानंतर, तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा अनावश्यक साखर सुद्धा हा हा जो गुड बॅक्टेरिया आहे, शुगर इटिंग बॅक्टेरिया आहे, हा ती शुगर वापरतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना शुगर कंट्रोल व्हायला मदत होते. पोट साफ झालं, मुळव्याध सारख्या प्रॉब्लेम मध्ये, कॉन्स्टिपेशन सारख्या प्रॉब्लेम मध्ये हा कंबुचा खूप सुंदर कामगिरी करतोय मित्रांनो. हा कंबुचा एक लाईफस्टाईल ड्रिंक आहे. त्याच्यामुळे हे कंबुचा प्रत्येकाच्या घरामध्ये थम्सअप, पेप्सी, कोला किंवा कुठले ना कुठले तरी स्टिंग, आणखी प्रकारचे कोणते एनर्जीच्या नावाखाली जे ड्रिंक पोहोचवलेत ते ऍक्च्युली त्याच्यात ती एनर्जी राहिलीच नाहीये, फक्त केमिकल लोक खात आहेत. तिथं आपल्याला रिप्लेस करा कंबुचा. यातनं सेल पण भरपूर होतो. त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी पण फार मोठी आहे. एकदम कंबुच्या बॉटलचं झाकण फक्त ओपनरने टक करणं ओपन केलं की 40 पॉईंट होतात. महिन्यामध्ये 1200 पॉईंट एक बॉटल मागे आहेत. रोज एक बॉटल संपली, 1200 पॉईंट आले म्हणून समजा. डेली बॉटल. मी स्वतः डेली एक कंबुचा पितो. व्हेरी गुड. चला पुढे. आता पुढचा प्रोडक्ट आहे डीएक्सएन मध्ये, ब्रिव्हरेज रेंज मध्ये चहा, कंबुचा, आता कॉफी. कॉफीमध्ये डीएक्सएन खूप सुंदर प्रोडक्ट लॉन्च केलेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कॉफी आहे. लिंग्जी 3-in-1 म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी नॉन डेअरी क्रीमर आहे, लो कॅलरी शुगर आहे आणि 3-in-1 ही एक अतिशय सुंदर अशी टेस्टी कॉफी. ज्यांना प्रीमिक्स कॉफी प्यायची म्हणजे हातावरती घेतली तर खाता येते साखरेसारखी, मस्त लागते कॉफी बाईट प्रमाणे. पाण्यामध्ये टाका म्हणजे काय, गरम पाणी फक्त त्या कॉफीवरती ओता तर कॉफी तयार. याला म्हणतात प्रीमिक्स ब्रँड. तुमच्या अख्ख्या भारतामध्ये आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो प्रीमिक्स कॉफी कुठल्याही शॉपमध्ये भेटत नाही. मोठमोठ्या सीसीडी मध्ये जा, तिथं प्रीमिक्स कॉफी मिळणार नाही.
फक्त काय लागतं सर, गरम पाणी. म्हणजे काय, लहान बाळ सुद्धा घरामध्ये 7, 8, 10 वर्षाचे असतील तर ते सुद्धा एका कपामध्ये काय करतात, कॉफी पावडर टाकतात, वरून गरम पाणी ओततात, चमच्याने हलवतात, कॉफी तयार. क्लॅप करा, क्लॅप. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 3 इन 1 मध्ये काय आहे, गॅनोडर्मा पण आहे, नॉन डेअरी क्रीमर पण आहे. क्रीमर म्हणजे दूध सारखं तुम्हाला टेस्ट वाटेल, लो कॅलरी शुगर पण आहे, म्हणजे गोड पण लागते. दुसरी एक कॉफी आहे, त्याला 2 इन 1 ब्लॅक कॉफी म्हटलं जातं. ही वेट लॉस साठी आणि शुगर साठी खूप चांगली प्रचलित कॉफी आहे. वजन कमी करायचं असेल तर रोज एक सॅशे संपवा. त्याच्यात व्हर्जिन कोकोनट 3 चमचे 2 चमचे टाका डेली, आणि कोकोनट ऑइल विथ कॉफी पिला तर वजन लवकर कमी व्हायला मदत होते. चांगला फायदा होतो याचा. तर मग हा पॉईंट तुम्ही पॉईंट आउट करा, लोकांना शिकवा, की सर वजन कमी करायचं आहे, ब्लॅक कॉफी मध्ये 2 चम्मच व्हर्जिन कोकोनट ऑइल मिक्स करा आणि प्या. जे मगाशी मी वेलनेस पॅकेज मध्ये सांगितलं, कोकोनट ऑइल विथ कॉफी. चला, यानंतर काय आहे, ही कॉफी शुगरला कंट्रोल करायला पण मदत करते, कारण एकदम कडवट कॉफी आहे. विथ गॅनोडर्मा कॉफी आहे. यामध्ये ना साखर ना नॉन डेअरी क्रीमर, म्हणजे यामध्ये ना दूध ना साखर, एकदम प्लेन कडू कॉफी. ज्यांना कॉफी ड्रिंकर आहेत, ज्यांना कॉफीची आदत आहे, कडू कॉफी पिण्याची आदत आहे, त्या लोकांना ही कॉफी सजेस्ट करा. येस, त्याला म्हणतात कॉफी ड्रिंकरच्या आवडीची कॉफी, ब्लॅक कॉफी. हेल्दी कॉफी सगळ्यात चांगली. हेल्दी कॉफी कुठली डिएक्सन? ब्लॅक कॉफी. काहीच ऍड नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीने काय करायचं, फक्त वाटलं तर जागरी पावडर टाका. येस, वाटलं तर जागरी पावडर टाका, नाहीतर ती तशीच पिली तर अजून चांगली आहे, शुगर कंट्रोल करायला मदत करते. त्यानंतर जी मोका म्हणजे चॉकलेट असलेली कॉफी आहे. येस, कॉर्डिसेप कॉफी. सुंदर. कॉर्डिसेप कॉफी आपल्यासाठी एक अशी हिमालयीन वनस्पती आहे, ज्याला हिमालयीन व्हियाग्रा म्हटलं जातं. एनर्जी स्टॅमिना बूस्ट करणारी वनस्पती. त्याच्यामध्ये रिचेस्ट हर्ब म्हटलंय, इथं बघा लिहिले काय, रिचेस्ट हर्ब ऑन अर्थ. याचा अर्थ 60 लाख रुपया पर किलो असणारा हा मशरूम डीएक्सने आपल्या फॅक्टरीमध्ये तयार केला, मॅन्युफॅक्चरिंग केला, म्हणून त्याची कॉफी पण बनते, त्याच्या कॅप्सूल पण बनतात, त्याची पावडर पण बनते, आणि त्याचं तुम्हाला बिस्किट सुद्धा मिळतं. क्या बात आहे. का तर रिअल कंपनी आहे. एकमेव कंपनी आहे जी कॉर्डिसेपचे इतके पदार्थ आपल्यापर्यंत घेऊन देते. तुम्ही टॅबलेट घेऊ शकता, कॅप्सूल घेऊ शकता, तुम्ही पावडर मध्ये घेऊ शकता, तुम्ही कॉफी मध्ये घेऊ शकता, तुम्ही बिस्किट मध्ये खाऊ शकता, किंवा तुम्ही सेरेल मध्ये नाश्त्यामध्ये पण खाऊ शकता. कॉर्डिसेप सेरेल तिथून ट्राय केले बघा. गरम पाणी घ्या, त्याच्यामध्ये सेरेल टाका, लहान मुलंच काय, तुम्हाला सुद्धा आवडेल असा ब्रेकफास्ट तयार होतो. खूप सुंदर आहे. येस, श्रीधर सर एक प्रश्न विचारतायत की 2 इन 1 ब्लॅक कॉफी मध्ये कॅफेन. एक कायम लक्षात ठेवा, कोणतीही कॉफी असेल तर कॅफेन असतो, पण आपल्या कॉफीमध्ये जो कॅफेन आहे तो बेस्ट अरेबिका कॉफी आहे. आपला दुबईचा राजा सुद्धा 2005 सालापासून 2025 पर्यंत, गेली 20 वर्ष, 26 आता सुरू झालं, 2026 पर्यंत डीएक्सएनची कॉफी पितो. दुबईचा राजा, द किंग, द एम्पायर, तिथली पूर्ण जबेल पॅलेस, जबेल नावाची कॉफी त्यांच्याकडे पाठवली जाते. त्यांचं कमोड सोन्याचं आहे मित्रांनो. कोण कमोडला सोनं लावतं? कमोड, कमोडला गोल्डन केले त्यांनी, सोनं. गाडी सोन्याची. पैसा कुठे लावावा याची कल्पनाच नाही असं म्हणू आपण, किंवा त्याची हीच नाहीये की ती कुठेही लावू शकतात. त्यांच्याकडे इतका पाण्यासारखा पैसा, कुठला ब्रँड घेऊ शकत नाहीत. परंतु त्यांनी चॉईस केली डीएक्सएन कॉफी बिकॉज ऑफ द क्वालिटी. जी कॉफी दुबईचा राजा पित असेल, ती क्वालिटी जर तुम्हाला इथं मिळाली तर कशी वाटेल? क्लाप करा जरा, आणि अशी कॉफी आपल्या गावामध्ये शॉप ओपन करा यार. त्यांना सांगा, 40 रुपयाचा एक कप आहे, दुबईचा राजा पण हीच कॉफी तो ट्राय करून बघा. गावागावामध्ये असे छोटे छोटे कॉफी शॉप लावा. गावागावामध्ये चहाचे स्टॉल लावा. गावागावामध्ये गॅनोडर्मा चहा, अमृततुल्य नावाच्या खाली दुधाचा विषारी चहा पाजलाय लोकांना, नाव दिलं अमृततुल्य. सर, अमृततुल्य पाटी आता तोडून टाका. लोकांनी विचारच केले नाही त्या गोष्टीचा, फक्त बघतात अमृततुल्य विष. अरे अमृततुल्य काय अमृत याच्यात? खरं अमृततुल्य डीएक्सएन चहा, कारण त्यात गॅनोडर्मा नावाचा अमृत आहे. हा आपल्या गावागावामध्ये चहाचा स्टॉल लागला पाहिजे, कॉफीचा स्टॉल लागला पाहिजे. ज्यांना चॉकलेट आवडतं त्यांना चॉकलेटवाली कॉफी प्यायला द्या. ज्यांना ब्लॅक कॉफी आवडते त्यांना ब्लॅक कॉफी प्यायला द्या. ज्यांना कॉर्डिसेप कॉफी आवडते त्यांना कॉर्डिसेप कॉफी प्यायला द्या. खूप सुंदर मित्रांनो, बोलायला एवढं कमी आहे ह्या सेशनमध्ये. इतकी छानसे प्रोडक्ट डीएक्सएननी लॉन्च केलेत. ज्यांना चॉकलेट ड्रिंक प्यायचंय, डायरेक्ट चॉकलेट म्हणजे कोकोझी. याच्यामध्ये कोकोआ नावाचा अर्क आहे. दिसतं तुम्हाला फळ? तुम्हाला ते फळ बघा नारळासारखं आहे, पण ते ऍक्च्युली फोडल्यानंतर त्याच्यात ज्या बिया दिसतात, इथं तुम्हाला या प्रोडक्टच्या डायग्राम वरती पण दिसेल बघा. इथं दिसतंय का तुम्हाला डायग्राम मध्ये? याच्या डायग्राम मध्ये बघा, ते बिया त्या असतात कोकोआ बीन्स, आणि त्या बीन्सला क्रश केल्यानंतर निघतं चॉकलेट पावडर. नॅचरल झाडावरती मिळतं चॉकलेट, म्हणून याला गॉड बीन्स म्हटलं जातं.
हे ब्रेनसाठी खूप चांगलं आहे. मेमरी बूस्ट करतो. तुमच्या मेमरी सोबत तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करतो. ऑर्गॅनिक जर्मेनियम यामध्ये वाढवण्यासाठी डॉक्टरांनी काय केलं? डॉक्टर लीम यांनी त्यात ऍड केला GL. कॉफीमध्ये आहे RG, चहामध्ये आहे RG आणि कोकोझीमध्ये आहे GL. म्हणून याच्यामध्ये ऑर्गॅनिक जर्मेनियम 6000 पार्ट पर मिलियन आहे. याच्यामध्ये गॉड बीन्स आहे, चॉकलेटचे स्वतःचे गुण आणि ऑर्गॅनिक जर्मेनियम म्हणजे आपल्या GLचे स्वतःचे गुण. ह्या दोन्ही गोष्टी सांगड केल्यामुळे लहान मुलांनाच काय आपल्याला सुद्धा एकाग्र होण्यासाठी मदत करेल. कोशिकांचं प्रोटीन, व्हिटॅमिन, न्यूट्रिशन, मिनरलची पूर्ती करतो हा. तुम्ही ज्या वेळेला कॉफीचा बॉक्स, डब्बा, डीएक्सएनची कॉफीचा रॅप आणि आपला कोकोजीचा हा पॅकेट याच्या पाठीमागच्या बाजूला बघायचा चार्टमध्ये, तर तुम्हाला न्यूट्रिशन चार्ट दिसतो. आणि त्यावेळी तुम्ही नक्की सांगा, "सर मी तुम्हाला कॉफी देत नाही, कॉफी विथ न्यूट्रिशन. सर मी तुम्हाला फक्त चॉकलेट देत नाही, चॉकलेट विथ न्यूट्रिशन." लिहा, चॉकलेट विथ न्यूट्रिशन, कॉफी विथ न्यूट्रिशन. हे सेलिंग पॉइंट मी देतो तुम्हाला. याला म्हणतात सेलिंग पॉइंट. मल्टी न्यूट्रिशनल पॉवर ड्रिंक. घरी कोणी आले की म्हणे, "चला आपण मल्टी न्यूट्रिशनल पॉवर ड्रिंक घेऊया." म्हणजे काय हो? अनेक प्रकारचे न्यूट्रिशन सामावलेलं पॉवर ड्रिंक. म्हणजे याला म्हणतात, एक शब्दामध्ये तुम्हाला त्या प्रॉडक्टचं पोझिशनिंग करता आलं पाहिजे. मल्टी न्यूट्रिशनल पॉवर ड्रिंक, मल्टी न्यूट्रिशनल चॉकलेट ड्रिंक, स्वास्थ्यवर्धक कोको व्हॅनिला पेय, कोको व्हॅनिला चॉकलेट पेय, स्वास्थ्यवर्धक कोको व्हॅनिला चॉकलेट पेय. येस, कॉफी विथ न्यूट्रिशन. विलास सर बरोबर लिहिताय. कॉफी विथ न्यूट्रिशन. त्यानंतर आपला ॲलोवेराचा ज्यूस आहे. हा एक सुंदर प्रोडक्ट आहे मित्रांनो. का सांगतो तुम्हाला? कारण आपण जेव्हा पण कधी फळाच्या गाडीवरती जातो ज्यूस प्यायला, तुम्ही खास करून तो आग्रह पण केला असेल, की भैया, दादा जो भी असेल पुढे ज्यूस बनवणारा, सर ते पाइनएपल ज्यूस देताय ना, तर पाइनएपलचे स्लाइस टाका. किती लोकांना पितात असा? सर त्याच्यात ते पाइनएपलचे स्लाइस आले पाहिजे. म्हणजे आम्हाला असं फळ खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. नुसतं ज्यूस नकोय. हो का नाही जस्ट सांगा? मँगो ज्यूस पिताना लोकं म्हणतात, "सर स्लाइस टाका." कारण मला ते खायचंय, चावून खायचे. असा एलोवेराचा ज्यूस आपल्या भारतामध्ये कोणत्या शॉपमध्ये मिळतो, की ज्याच्यात तुम्हाला एलोवेराचे स्लाइस खायला मिळतात. धिस इज कॉल्ड अगदी ₹150 एम-आर-पीचा प्राइस आहे सर फक्त. ₹150 एम-आर-पी कॉस्ट आहे याची. ₹160 असेल मला वाटतंय. ₹160 आहे आता. ₹160 चा एलोव्हिटाचा हा पूर्ण ज्यूस. वॉव! आणि याच्यामध्ये जे स्लाइसेस आहेत ना, ते तुम्ही असे चावून खाऊ शकता. यू कॅन ईट अल्सो, यू कॅन च्युइंग. तुम्ही चावून खाऊ शकता. म्हणजे तुम्ही फील करू शकता, इंटरनली फील करू शकता, की मी एलोवेरा चावून खात आहे. इतर वेळेला तुम्ही एलोवेरा चावून खाऊ शकत नाही. त्याची टेस्ट तशी लागणार नाही. परंतु DXNनी अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला तयार करून दिला एलोवेराचा एलोव्हिटा नावाचा ज्यूस, एलोवेरा ज्यूस. एक कंपनी मार्केटमध्ये फक्त एलोवेरावर काम करते. एवढा प्रॉडक्ट आपल्याकडे आणि त्यांच्याकडे आहे तेवढ्याच तेवढ्याच क्वांटिटीचा एलोवेराचा ज्यूस ₹1200 ला विकला जातो. आणि आपल्याकडे तो ज्यूस ₹160 एम-आर-पी आहे. डिस्ट्रिब्युटर प्राइस अजून कमी होईल. 150च्या रेंज मधला प्रॉडक्ट आहे. क्लॅप करूया क्लॅप. त्यानंतर सुपर ग्रीन. याला मी ना नेहमी असं म्हणतो स्टॅमिना बूस्टसाठी हे खूप चांगलं आहे. याच्यामध्ये अल्फा-अल्फा वनस्पती आहे. त्याच्यानंतर याच्यात तुम्ही पाहताय स्पिरुलिना ॲड केलेला आहे आणि जवळपास 25 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्याच्यावर चार्ट आहे. 25 आयुर्वेदिक हर्ब एकत्र करून एक फॉर्म्युला तयार केला आणि त्या फॉर्म्युल्याला तुम्ही फक्त 1 ग्लास असं पाणी घ्यायचंय समोर आणि त्याच्यामध्ये ती टॅबलेट टाकायची आहे. तर फस जसं इनो कसं टाकता तुम्ही पाण्यामध्ये, अशी ती गोळी विरघळते आणि मस्त सोडासारखं एक छानसं ड्रिंक तयार होतं. क्या बात है! हे तुमची इमिडिएटली ॲसिडिटी न्यूट्रल करतो. तुमचा पोटातला गॅस न्यूट्रल करतो. व्हिटॅमिन, मिनरलची पुष्टी करतो आणि कॉस्ट पण स्वस्त आहे मित्रांनो. कॉस्ट सुद्धा सुंदर आहे त्याची. अगदी परवडेल अशी आहे. ₹200 च्या रेंजमधला प्रॉडक्ट आहे हा. मी रेंज सांगतोय म्हणजे 210, 220 किंवा 180, 190 अशा रेंजमध्ये येईल तुम्हाला. या रेंजमधला प्रॉडक्ट आणि याच्यामध्ये आहेत 15 टॅबलेट. पाण्यामध्ये टाकलं की मस्त इनोसारखा तुम्हाला टेस्ट घेता येतो आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये. आपल्याकडे हा प्रॉडक्ट भरपूर प्रमाणात तुम्ही प्या. लोकांना प्यायला शिकवा आणि ज्या-ज्यावेळी तुम्ही डेमोला जाल, त्यावेळेला प्लॅन दाखवण्याच्या आधी प्रॉडक्ट दाखवतात, त्यावेळेला तुम्ही ग्लासमध्ये ती एक गोळी टाकायची आणि त्यांना दाखवायचंय की कसं बनतंय बघा सर म्हणायचं. खूप सुंदर आहे. याचा अर्थ होतो याची इलेक्ट्रोलाइट एनर्जी मिळते आपल्या बॉडीला. इलेक्ट्रोलाइट माहिती आहे तुम्हाला ना? बॉडीच्या आतमध्ये तुम्हाला इलेक्ट्रोलाइट एनर्जीसाठी बऱ्याच वेळेला ओ-आर-एस वगैरे आपण घेतो. त्याच पद्धतीचं ड्रिंक तुमच्यासाठी DXNनी लॉन्च केलंय. मी बऱ्याच वेळा लोकांना म्हणतो सलाईन लावण्यापेक्षा हे एकदा ट्राय करा. काही लोकांना लेग वीकनेस वाटते, सर एकदा सलाईन लावून घेतो. सर सलाईनच्या अगोदर हे ट्राय करा. ह्याच्या स्पिरुलिनापासून सगळंच आहे. सुपर फूड पण यामध्ये ॲड केलंय. त्यानंतर DXNचा एक अतिशय सुंदर प्रॉडक्ट लेमन झी.
लेमॉनजी हा एक सरबत आहे. लेमन आहे विथ गॅनोडर्म आहे, म्हणून हा लेमोनेड आहे. हेल्दी लेमोनेड, स्वास्थ्यवर्धक लेमोनेड विथ गॅनोडर्मा के साथ. फूड अँड बेवरेज एक स्वास्थ्यवर्धक लेमोनेड. लिहून घ्या पॉइंट. त्याला म्हणतात टॅगलाईन. हा आहे 10 सेकंड ओपनर. की सर लेमोनेड पिलाय का? हो पिलाय ना सर. कुठं पिला होता? बीच रिसॉर्टवर पिला होता. रिच फॅमिली किंवा सुपर रिच लोकांना माहितीये लेमोनेड नावाचा पदार्थ. लेमोनेड पितात लोक. कुठं पितात? बीच बीच रिसॉर्ट मध्ये पितात. चांगल्या चांगल्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये लेमोनेड नावाचं एक वेलकम ड्रिंक दिलं जातं. समुद्राच्या काठावरती असणाऱ्या लोकांना लेमोनेड प्यायला देतात. आणि अक्षरशः मित्रांनो, तो लेमोनेड आपण घरामध्ये बनवू शकतो. हा माझ्या समोर पाण्याचा ग्लास आहे आणि लेमनची सॅशे दिसते तुम्हाला. ही सॅशे उचलायची आहे आणि अख्खी सॅशे याच्यामध्ये टाकायची. चमच्याने मिक्स करायचं, लेमनची ज्यूस तयार. आणि त्याची टेस्ट तुमच्या घरामध्ये इतर ठिकाणी आपण सायट्रिक ज्युसेस जसे घेतो, जसं मोसंबी असेल, संत्रा असेल, असा ज्यूस तुम्हाला बनतो. कलर पण ह्या पद्धतीचा. वॉव! फंटास्टिक आहे मित्रांनो. ह्याला अजून गोड करायचं असेल तर एकच चमचा फक्त रोझेल टाका. खट्टा मिठ्ठा स्वाद इतकं सुंदर लागतं रोझेल ॲड केलं की. म्हणून रोझेल पण त्याच्यामध्ये टाका. अजून एक फायदा, हेच लेमॉनजी जर तुम्ही ह्या स्पिरुलिना सेरेलमध्ये टाकलत, तर तुमचं स्पिरुलिनाची ओट्स म्हणजे नाश्ता हा खट्टा-मिठा स्वादमध्ये लागतो. बऱ्याचशा लहान मुलांना, लहान मुलांनाच काय, एल्डर आपल्या सारख्या बऱ्याचशा लोकांना सुद्धा, बुजुर्ग लोकांना सुद्धा खट्टा-मिठा टेस्ट आवडते. हो का नाही? कुरकुरे खातात. बरेचसे लोकं खातात आजकाल त्या गोष्टी. खातात का नाही? ॲक्चुअली पॅकेट फूड नाही खायला पाहिजे, पण लहान मुलांना सवय लागली. मग तुम्ही त्यांना ओट्स देताना फक्त स्पिरुलिनाचा ओट देऊ नका. मी त्यांना सांगतो, की 1 ग्लासमध्ये एक बाउलमध्ये ही पावडर टाका, वरून गरम पाणी ओता, त्याच्यामध्ये थोडी लेमॉनजी, थोडंसं रोझेल टाका, मस्तपैकी मिक्स करा. खट्टा-मिठा स्वाद विथ ब्रेकफास्ट. स्वास्थ्यवर्धक नाश्ता. क्या बात है सर! काय प्रॉडक्ट आहे ते, की तुमचं इन्स्टंट मॅगीपेक्षाही फास्ट. मॅगी बनवायला पण 2 मिनिट गॅसवरती राहावं लागतं. हो का नाही? मॅगी बनवायला सुद्धा गॅसवरती राहावं लागेल. परंतु फक्त गरम पाणी असेल, टीव्हीची ॲड संपत पण नाही, सुरू पण होत नाही तोपर्यंत तयार. 2 प्रकारचा आहे. एक आहे स्पिरुलिना सुपरफूड पासून बनलेला नाश्ता आणि दुसरा आहे कॉर्डिसेप रिचेस्ट हर्ब पासून बनलेला ब्रेकफास्ट. कॉर्डिसेपमध्ये तुम्ही थोडी कोकोजी टाका, म्हणजे चॉकलेट फ्लेवर येईल यामध्ये. मी सजेस्ट करतो तुम्हाला. इकडे चॉकलेट ॲड करा कोकोजी आणि इकडे ॲड करा, इकडं कोकोजी आणि हे जे तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये ॲड करा लेमॉनजी. समजलंय का? येस लिहा. येस फंटास्टिक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. आयुर्वेदिक रेंजकडे जाऊयात आपण आता. कव्हर करण्याचा प्रयत्न करू. अश्वगंधा. जेव्हा पण अश्वगंधा नाव समोर येईल, एक नाव पुढे घ्यायचं, अश्वके जैसी शक्ती. मी तुम्हाला रिपीट सांगतो. शरीरामध्ये अश्वगंधा, त्याच्यानंतर आपला पेनाक, जिनसेंग, त्यानंतर कॉर्डिसेप्स आणि त्याच्यानंतर आत्मगुप्ता. या ज्या 4 वनस्पती लिहून घ्या. ह्या स्टॅमिना बूस्टरसाठी स्ट्रॉंग आहेत. गोक्षुरा लैंगिक पॉवर, सेक्शुअल पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा खूप स्ट्रॉंग फॉर्म्युला आहे अश्वगंधा. म्हणून अश्व के जैसी शक्ती बोला जाता है. याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडची पूर्ती होते. नायट्रिक ऑक्साईड हे खास करून तुमच्या सेक्शुअल पॉवरला स्टिम्युलेट करणारं प्रॉडक्ट आहे. आणि हे सर्वांसाठी आवश्यक आहे. फक्त त्यांच्यासाठीच नाही. म्हणजे काय? हार्मोन संतुलन, इम्युनिटी, मांसपेशींचं संतुलन, हड्डीयों का स्वास्थ्य, शरीराला एक रिव्हायटलाइज पॉवर हवी आहे. आणि ही आपल्याला मिळते अश्वगंधामधून. अश्वगंधा 3-4 नावं सांगितलीत मी तुम्हाला. अश्वगंधा, कॉर्डिसेप, जिनसेंग, आत्मगुप्ता, गोक्षुरा. ह्या सर्व वनस्पती ह्या रिव्हायटलाइज करतात. शरीरामध्ये इमिडिएटली एनर्जी क्रिएट करतात आणि तुमच्या शरीरामध्ये काय करतात? तुमच्या मायटोकॉन्ड्रिया लेव्हलचं एटीपी प्रोडक्शन वाढवतात. म्हणून याला म्हणतात पॉवरफुल एनर्जीचा सोर्स. लवकर लिहा. थकवा वाटतोय ह्या गोष्टी घ्यायच्या. थकवा, 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 थकवा. खूप वीकनेस येतोय, थकवा येतोय सर, अंगात ताकद नसल्यासारखं वाटतंय, तर त्यांना ह्या सजेशन भरपूर द्या. रेडी आहात? रेडी आहात? तयार आहात? पुढे जाऊयात. नीम. आता काय करायचं सांगतो तुम्हाला. सगळं पान वाचायची गरज नाही. एका शब्दावरती तुमच्या समोर त्या प्रॉडक्टची माहिती आली पाहिजे. त्याला म्हणतात, आता एक प्रॉडक्टच्या पुढे काय लिहिले वाचूया. रक्त की शुद्धी के लिए. रक्ताच्या शुद्धीसाठी नीम. रक्ताची शुद्धी जिथं होते, तिथं 2 पॉइंट अजून येतात सेल करताना. नीम कोणाला द्यायचं? स्किन रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेम. रक्त शुद्ध झालं की स्किन चांगली होतं. शुगर कंट्रोल करण्यासाठी इमिडिएटली नीम काम करते. म्हणून रक्त शुद्धीकरण, त्वचेचा स्वास्थ्य आणि ब्लड शुगर नियंत्रक. किती छान आहे बघा. ही नावं सुद्धा छान-छान दिलेत का नाही?
येस, खूप मेहनत लागते मित्रांनो आणि ही केलेली आहे ऑलरेडी तुमच्याकरता. सिबॉक्थ्रॉनचं पाहिलं, की सिबॉक्थ्रॉनमध्ये काय पाहिलं पाहिजे तुम्ही? पहिलं नाव पाठ करा हे. जसं टीव्हीला ॲड येते की नाही? ठंडा मतलब? बोला, 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 बोला लवकर. ठंडा मतलब? कसं लगेच लिहिता तुम्ही कोका कोला. येस ऑर नो? तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय. लाइफ बॉय नाही लक्षात राहिलं. तंदुरुस्ती की रक्षा. आता तंदुरुस्ती रक्षा साबण लावू. तो पण त्याचा टी-एफ-एम फॅटी मॅटर इतका लो लेव्हलला आहे, की ते जनावरांना सुद्धा वापरायला नाही पाहिजे असे प्रॉडक्ट लोकं वापरले भारतामध्ये. तंदुरुस्ती की रक्षा करता है. परंतु रिॲलिटी कधीच लोकांपर्यंत येऊन दिली जात नाही. किती लोक समजतायत, केमिकलचे साबण वापरण्यापेक्षा आपण चांगले प्रॉडक्ट वापरायला पाहिजेत. केमिकलचे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा चांगले. पण सांगण्याचं तात्पर्य आहे, याला म्हणतात एक ॲडव्हर्टाइजमध्ये मार्केट मीडिया आहे. तुम्ही सो बोलताना म्हणायचं ओमेगा फॅटी ॲसिड. काय लिहायचं बघा? ओमेगा फॅटी ॲसिड के साथ काय झालं इथं? हां, ओमेगा फॅटी ॲसिड के साथ संक्रमण में राहत. पाठ करा हे. जेव्हा पण सी बकथ्रॉन पुढे येईल किंवा एखादा म्हणला सर संक्रमण आहे म्हणजे काय? काहीतरी इन्फेक्शन झाले. सर खासी, सर्दी खूप वाढली आहे. लगेच तुमच्या डोळे पडत सर्दी, खासी, जुकाम, बॅक्टेरियल इन्फेक्शन. तर ओमेगा फॅटी ॲसिड बरोबर संक्रमण में राहत. फंटास्टिक, फंटास्टिक. ओमेगा फॅटी ॲसिड कोणकोणते आहेत? तर ओमेगा फॅटी ॲसिडमध्ये 3, 6, 7 आणि 9. 3, 6, 7, 9. ओमेगा फॅटी ॲसिड, बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट. येस, ओमेगा फॅटी ॲसिडमुळं तुमच्या बॉडीमध्ये खूप चांगले फायदे होतात. ओमेगा फॅटी ॲसिड याच्यामध्ये असल्यामुळं तुमच्या हृदयाचं स्वास्थ्य चांगलं राहतं. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायला मदत करतो आणि हृदयरोगापासून दूर ठेवायला पण मदत करतो. त्यासोबतच तो अजून पाचन आणि लिव्हरचं देखील चांगलं स्वास्थ्य ठेवतो. बऱ्याच वेळेला ओमेगासाठी लोकं नॉन-व्हेज पद्धतीचं फिश ऑइल पितात किंवा त्याच्या गोळ्या खातात. मार्केटमध्ये काही लोकांनी ओमेगाच्या नावाखाली मार्केटिंग केली आणि त्याच्यामध्ये मोस्टली माशामधल्या एका लिव्हरच्या चरबीचं तेल काढलं जातं आणि ते मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याची कॉस्ट 4,000 ₹5,000 किमतीने विकली जाते. आपला ₹600 च्या रेंजमधला हा प्रॉडक्ट आहे. ओसिबॅक्ट्रॉन आणि जो तुम्हाला सर्व प्रकारचं ओमेगा फॅटी ॲसिड देतो. 3, 6, 7, 9. व्हेरी गुड. ओमेगाचा चांगला सोर्स आहे आणि त्याच्यासोबत संक्रमणमध्ये राहत. आयुर्वेदिक रेंज याला म्हणूया सिंगल हर्ब. बऱ्याच वेळा लोकं मला प्रश्न विचारतात, "सर जर तुम्ही गॅनोडर्मा सगळ्या शरीराचा उपचार करत असेल, तर मग गिलॉय लॉन्च करायचं कारण काय? अश्वगंधा लॉन्च करायचं कारण काय?" तर मार्केटला या गोष्टींची सुद्धा गरज आहे आणि ते सेगमेंटल प्रॉडक्ट आहे. लिहा, लिहा. सिंगल हर्ब शब्द वापरा. सिंगल हर्ब म्हणजे सेगमेंटल. सेगमेंटलचा अर्थ काय होतो? जसं अश्वगंधा खाल्ली रे खाल्ली की एनर्जीचा सोर्स आहे. दुसरी गोष्ट, मी नीम खाल्लं रे खाल्लं की लगेच साखर कंट्रोल होण्यासाठी सपोर्ट होणार आहे. माझ्या रक्ताची शुद्धी होणार आहे. तसंच सपोर्ट सिंगल हर्बमध्ये लिव्हर म्हटलं की लगेच नाव आलं पाहिजे. लिव्हर की शुद्धी के साथ बुखार में राहत. लिव्हर की शुद्धी के साथ बुखार में राहत. लिहा सर्वांनी लिहा, लिहा, लिहा. लिव्हर की शुद्धी के साथ बुखार में राहत. किती छान वाक्य आहे. लिव्हर की शुद्धी के साथ बुखार में राहत. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? जेव्हा पण एखाद्याला बुखार, ताप वगैरे आला असेल, फीव्हर आला असेल, इमिडिएटली आपल्याला गिलॉय सजेस्ट करायचं. लहान मुलांना घरामध्ये ताप येतोय, आपल्याला कधी-कधी फीव्हर येतो. आपण इमिडिएटली अँटिबायोटिक खातो आणि आपली इम्युनिटी डाउन करतो आणि आपली ड्रग रेझिस्टन्स पॉवर आपण आपल्या हाताने कमजोर करतो. येस ओर नो? हळू-हळू, हळू-हळू ड्रग रेझिस्टन्स म्हणजे शरीराचा औषधांशी प्रतिकार हा एवढा वाढतो, की शरीर नंतर औषधांना साथच देत नाही. कारण आपल्या सवयींमुळे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. राणी शेलार मॅडम तर मी माझ्या कन्याला दिले सर आत्ताच. व्हेरी गुड. आणि हे आपल्याला माहिती असणं खूप इम्पोर्टंट आहे आणि असं प्रॉडक्ट आपल्या बरोबर असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. लिव्हर म्हटलं की तिथं गिलॉय आलं. स्टमक आलं की तिथं तुम्हाला गुळवेल द्यायचा. जेव्हा पण स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम कोणी शेअर केला, सर अल्सर झालेत, ॲसिडिटी खूप हाय लेव्हलला आहे, खूप जास्त पोटामध्ये गॅस प्रॉब्लेम बनतो आणि त्याच्यामुळे खूप त्रास होतो किंवा लिव्हरमध्ये डॉक्टरनी फॅटी लिव्हर सारखा प्रॉब्लेम सांगितलाय. इमिडिएटली तुम्ही तिथं सांगायचं, "सर गिलॉय DXN बरोबर घ्या." आता मी नेमकं महत्त्वाचं पॉइंट सांगतोय. याचा अर्थ असा आहे का, की एखाद्याला समजा साखर कमी करायचं फक्त नीम देऊन यायचं. सॉरी असं नका काम करू. म्हणजे तुम्ही पुन्हा डॉक्टरसारखं काम नका करू. DXN मध्ये संपूर्ण उपचार आहे. आर-जी-जी-एल, स्पिरुलिना, मोरंजी, कोकोनट ऑइल हे तुमचं वेलनेस पॅकेज. सपोर्टमध्ये तुम्हाला द्यायचं गिलॉय. गिलॉय मेन उपचार नाहीये. गिलॉय सेगमेंटल आहे. गिलॉय इमिडिएटली द्यायचं, इमिडिएट राहा थोडीशी चांगली होण्यासाठी. त्याच्यासाठी सपोर्टिव्ह हर्ब आहे गिलॉय. पण शरीराचा उपचार इंटरनल हीलिंग एबिलिटीसाठी गॅनोडर्मा, स्पिरुलिना, मोरंजी, कोकोनट ऑइल.
अंडरस्टँड करताय का सांगा मला? येस. याला काय म्हणू आपण? वेलनेस पॅकेज. लिहा लवकर, वेलनेस पॅकेज. पुन्हा एकदा रिपीट सांगेल. मागचं सेशन सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. पार्ट 1. म्हणजे तुम्हाला आज मी जे बोलतोय ते पूर्णपणे रिअलाइज होईल व्यवस्थित. ऐकलं नसेल, पुन्हा एकदा लिंक मागून घ्या. ही लिंक सगळ्यांकडनं घ्या. YouTubeला ऑलरेडी सगळ्या ग्रुपला शेअर केली आहे. तुमच्यापर्यंत ती लिंक घ्या. YouTubeमध्ये अख्खा व्हिडिओ अपलोड केलाय. 1.25 तास, 1.5 तासाचा सेशन झालाय. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आपण वेलनेस पॅकेज बद्दल घेतली आहे. आता वेलनेस पॅकेज शरीराचा उपचार सेगमेंटला सपोर्ट करताना आपल्याला ह्या प्रॉडक्टची सपोर्ट करायचे आहेत. गिलोय. फंटास्टिक. त्रिफळा. त्रिफळा नाव समोर आलं रे आलं की हे वाक्य तुम्ही स्लोगन म्हणायचे. स्लोगन म्हणा, स्लोगन. त्रिदोष निवारण के साथ मलविरेचक. किती मस्त आहे ना वाक्य? बघा किती विचारपूर्वक लिहिलं गेलं. त्रिदोष निवारण के साथ मलविरेचक. म्हणजे काय हो? त्रिदोष म्हणजे वाता, पित्ता, कफा. या तिन्ही दोषांचं निवारण आणि मलविरेचक. याचा अर्थ काय होतो, की हा एक फॉर्म्युला आहे, की ज्याच्यामध्ये आवळा, हिरडा आणि बेहडा ह्या 3 आयुर्वेदिक वनस्पती एकत्र केल्यात आणि 3 दोषाचं निवारण. याचं कारण होतं पूर्वीचे जे आयुर्वेदिकमध्ये जे ग्रंथ होते, त्यावेळेला ते वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृतीचा अभ्यास करून त्या पद्धतीचं मेडिसिन सजेस्ट करायचे. एक काळ होता. पण हळू-हळू काही आयुर्वेदाचार्य लोकांना जुन्या काळामध्ये ज्यांनी फॉर्म्युला लिहिला, त्या लोकांना आयुर्वेद शास्त्रामध्ये समजलं, की सर्वांनाच समजणार नाही, की कोणती वात प्रकृती, कोणती पित्त प्रकृती, कोणती कफ प्रकृती. आज देखील बऱ्याचशा लोकांना स्वतःची प्रकृती वात आहे का, पित्त आहे का, कफ आहे हे माहिती नाहीये. हो का नाही सांगा जरा मला चॅट बॉक्समध्ये. तुम्हालाही माहिती नसेल, की सर माझी प्रकृती वाताची आहे का, पित्ताची आहे का, कफाची आहे. टेन्शन घ्यायचं नाही. त्रिफळा घ्या. तिन्ही दोषांचं निवारण. येस. त्रिदोष निवारण आणि त्रिदोष निवारणमध्ये ज्ञानोधर्म सुद्धा समाविष्ट होतो मित्रांनो. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मलविरेचकचा अर्थ होतो लॅक्सेटिव्ह आहे. कॉन्स्टिपेशन दूर करेल. पोट सफा म्हणून पोट साफ करायला पण ते मदत करतं. पोट साफ करायला पण ती वनस्पती मदत करते. पाचन सुधारक आहे. वजन कमी करायला सपोर्ट करतं. जिथं तुमच्या शरीरातलं पोट साफ होतं, जिथं-जिथं लॅक्सेटिव्ह प्रॉडक्ट येतात, तिथं वजन कमी व्हायला मदत होते लक्षात ठेवायचं. ते फॅट डिसॉल्व्ह करू शकतात. शरीरातले अनावश्यक कोलेस्टेरॉल, अनावश्यक फॅट कमी करू शकतात. शरीराला डिटॉक्सिफाय करू शकतात. वसा को कम करके शरीर को डिटॉक्सिफाय करता है, इसलिए वजन में कम करने में सहायता करता है. अँटीऑक्सिडंट गुण. कोणते गुण लिहिलेत? अँटीऑक्सिडंट गुण. ज्याच्यामध्ये असल्यामुळं तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेचं आणि तुमच्या केसांचं स्वास्थ्य पण चांगलं ठेवते. कारण तुमच्या शरीराची साफ-सफाईच्या लेव्हलला ही चांगलं लॅक्सेटिव्ह प्रॉडक्ट आहे. शरीराची साफ झाली, की बऱ्याचशा गोष्टी इंटरनली तुमचं पाचन सुद्धा चांगलं व्हायला ते मदत करतं. पचन चांगलं होण्यासाठी साफ महत्त्वाची आहे. त्यानंतर अजून एक प्रॉडक्ट आला ब्लॅक कुमीन. लिहून घ्या सर्वांनी. ब्लॅक कुमीन याला हिंदी भाषेमध्ये कलोंजी म्हणतात. आपल्याकडे काळं जिरं पण म्हटलं जातं. ब्लॅक कुमीन, कलोंजी. हिंदीमध्ये कलोंजी म्हणतात. येस. इस्लामिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे, की एक्सेप्ट डेथ म्हणजे मृत्यूच्या व्यतिरिक्त जर कोणाला काय द्यायचं असेल, तर ब्लॅक कुमीन द्या म्हणतात ते. एक्सेप्ट डेथ. येस. मृत्यूशिवाय जर काय तुम्हाला द्यायचं असेल, तर सर्व रोग निवारणी. किती छान वाक्य आहे. जठर अग्नी प्रज्वलित करने वाली सर्व रोग निवारणी. आणि हे इतकं सिंपल पॉइंट आहेत ना मित्रांनो. आता हे जर तुम्ही शब्द एकदा लक्षात घेतला, की त्या शब्दाला घेऊन तुमचं प्रेझेंटेशन तयार होतं. जठर अग्नी प्रज्वलित करनेवाली म्हणजे काय? तर सिंपल पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा आपण खाना आता याचं पूर्ण 1 तासाचं सेशन ऐकायचंय, तर माझ्या YouTubeमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे मित्रांनो. अख्खं सेशन ब्लॅक कुमीनवरती आहे. तुम्ही फक्त प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये गेला, की त्या ठिकाणी तुम्हाला स्पेशल एपिसोडमध्ये जा, प्रॉडक्ट ट्रेनिंगमध्ये जा, तिथं तुम्हाला हे सापडेल. तयार आहात? आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण जे अन्न शिजवतो ते गॅसवरती एकदा शिजवतो आणि दुसऱ्यांदा बॉडी शिजवते, त्याला काय म्हणतो आपली जठराग्नी त्याला तो शिजवतो. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये भूक लागली, म्हणजे तुमचा जठराग्नी प्रज्वलित झाला. काय म्हणतो सर पोटात आग पडली आता काहीतरी खायला द्या. म्हणजे काय प्रज्वलित झालाय? जठराग्नी. काही लोकं समस्या व्यक्त करतात, की सर ना भूक लागत येस, ना खाल्लेलं अंगी लागत. माझा पोरगा ना जेवत, त्याला जेवायला ताट वाढलं तरी तो म्हणतो मला भूक नाही. ॲक्चुअली त्यांनी काही खाल्लं नाही, तरी सुद्धा भूक नाही. याचा अर्थ त्याचा जठराग्नी मंद आहे. लवकर लिहा. व्हेरी गुड. मंद आहे. याच्यामुळे जठराग्नी प्रज्वलित करण्यासाठी एक अतिशय सुंदर प्रॉडक्ट डिएक्सनचा आहे ब्लॅक कुमीन आणि त्याच्यासोबत शब्द येतो सर्वरोग निवारणी. येस, येस, येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
इथं सुंदर आहे. हृदयाचा श्वास, अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत. त्वचेचं केसांचं चांगलं आहे. संक्रमण विरोधी पण आहे. अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. अँटी मायक्रोबियल म्हणजे अँटी फंक्शन, अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल. याला म्हणतात अँटी मायक्रोबियल. म्हणजे सर्व गुण संपन्न संक्रमणाच्या विरुद्ध. तर इथं सुद्धा आपली ब्लॅक कुमिन अतिशय चांगली आहे. खास करून कोरोना टाइम मध्ये बऱ्याचशा लोकांनी ह्या प्रोडक्टचं सेवन केलंय. की तुला माहिती आहे, यस, भरपूर सेल झाला होता डीएक्सनचा ह्या प्रोडक्टचा. कोरोना टाइम मध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन्स मध्ये आता निपाह व्हायरस माहिती नाही, बऱ्याचशा सिटीज मध्ये, बऱ्याचशा स्टेटमध्ये डोकं वर काढायला लागलाय. आणि तो म्हणतात की 9 किंवा 14 दिवसात माणसाला घेऊन जातोय, डेथ. आणि अशा वेळेला तुम्ही आत्तापासूनच याचं सेवन चालू करा, जेणेकरून तुमची इम्युनिटी आणि संक्रमणाची लढण्याची ताकद एवढी चांगली राहील की व्हायरस बॉडीमध्ये आला तरी तुमचं नुकसान करू शकणार नाही. मी असं म्हणत नाही की व्हायरस बॉडीत येत नाही, पण इम्युनिटी जर डाऊन असेल तर मात्र 100% तुमची फटल मोमेंट येऊ शकते. कंडिशन क्रॉनिकला जाऊ शकते. कारण बॉडीची इम्युनिटी पॉवर कमी आहे. आणि इम्युनिटी वाढवा. प्रत्येक व्हायरस आला की त्याचा डोस शोधू नका. त्याचा व्हॅक्सिन शोधत बसू नका. प्रत्येक व्हायरस आला की 6-6 महिन्यानंतर लोकांचे व्हॅक्सिन मार्केटमध्ये शोधले गेले. पण ते व्हॅक्सिन खाल्ल्यानी, पिल्यानी किंवा ते घेतल्यानी सॉरी, ते व्हॅक्सिन सुद्धा घेतल्यानी त्याचा देखील साइड इफेक्ट बॉडीला होतोय. हा का नाही? हे तुम्हाला माहिती आहे हा पॉइंट? कारण का? तुम्ही त्याचा रिसर्च करताय, माणसं फटाफट गेल्याच्या नंतर व्हॅक्सिन म्हणजे पुन्हा बॅक्टेरिया बॉडीच्या आतमध्ये सोडतात. त्यापेक्षा मला एक सांगा, प्रत्येक आजार आल्यावर त्याचं संशोधन करायचं का शरीराला तयार करायचं? बॉडी. किती लोकांना पॉइंट समजलाय? सर, रोग निर्माण झाल्यावर किंवा एखादी सिच्युएशन, एखादी साथ आल्यावर त्या प्रत्येकाचं संशोधन करायला सुरू करायचं का बॉडीला तयार करायचं? मी सिंपल मराठी भाषेत सांगतो मित्रांनो. बॉडी सगळ्यांनी लिहा, बॉडी. म्हणजे ह्या शरीराला एवढं मजबूत आणि तयार करा, की त्यामुळे तुमच्या शरीरात ते व्हायरस, ते बॅक्टेरिया, ते निपाह, अजून कुठला येईल माहिती नाही, कोरोना येईल का सोरोना येईल. एनी टाईम एनी नेम. तुम्ही आत्तापासून इम्युनिटी बूस्ट करा. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आपल्या बरोबर घ्यायच्या आहेत आणि हे प्रॉडक्ट आयुष्यभर फुकट खायचं आहे. तयार आहात? आणि त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे. हे प्रॉडक्ट फुकट मिळू शकतात. पुढच्या 90 डेजमध्ये कसे फुकट मिळतील हे शिकायचं आहे. म्हणून डीएक्सएन प्रॉडक्ट घेताना कधीही असा विचार करायचा, की नो, हे खर्च नाहीये. ही माझी हेल्थ आणि वेल्थ दोन्ही गोष्टीची इन्व्हेस्टमेंट आहे. व्हेरी गुड. त्यानंतर पाहूया ब्राह्मी. ब्राह्मीच्या पुढे तुम्हाला एक टॅगलाईन दिसतीये, स्वास्थ्यदायी मेमरी के लिए. काय लिहिलंय बघा बरं? स्वास्थ्यदायी मेमरी के लिए. ब्राह्मी लिहा. स्वास्थ्यदायी मेमरी. ब्राह्मी बरोबर एक प्रोडक्ट अजून मी सजेस्ट करेल, लायन मेन. हे दोन प्रोडक्ट म्हणजे इंटरनॅशनल लेवलला गेलात, आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये. लायन मेन हा तुमच्या मेमरी आणि तुमच्या मेमरी सेल्स आणि न्यूरोलॉजिकल हेल्थ वरती काम करतो. इंडियन आयुर्वेदानुसार ब्राह्मी काम करते. जर कोणी तुम्हाला न्यूरोलॉजिकल समस्या, नर्वस सिस्टमशी रिलेटेड प्रॉब्लेम, न्यूरॉन ग्रोथ किंवा मेमरीच्या बाबतीत किंवा अभ्यास किंवा एकाग्रतेच्या बाबतीत कोणी बोलत असेल किंवा एखादा स्मरणशक्तीबद्दल बोलत असेल, याददाश्त राहत नाही असं म्हणत असेल, आठवणीत राहत नाही असं म्हणत असेल, तर त्याला ब्राह्मी आणि लायनमॅनचा सपोर्ट द्या. तयार आहात? किती सुंदर वाक्य आहे. बुद्धी का विकास मेमरी बूस्टर के साथ. आता बुद्धीचा विकास कोणाला पाहिजे? लिहा. कुणाला समजला पॉइंट? बुद्धीचा विकास आता तुमचा शाळेत जाणारा मुलगा, कॉलेज जाणारी मुलं, डिग्र्या हासिल करणारी पोरं, मोठे-मोठे प्रोफेशनल वर्कर्स, प्रोफेशनल अभ्यास करणारी लोकं, येस, अगदी आय-टी स्टडी पर्यंतची आणि तिथून पुढे सर्वच लोकांना. बुद्धी का विकास मेमरी बूस्टर के साथ. अजून एक पॉइंट इथं आहे बघा. काय दिसतं तुम्हाला? की जो स्मरण शक्ती को बढ़ाता है. किसको बढ़ाता है? किताबमध्ये आहे वाटतं. थोडासा पॉइंट बघा. थोडंसं हे 1-2 दिवसापूर्वीच आहे. मी तुम्हाला इथं पण दाखवतो, वाचून दाखवू. स्मृती बढ़ाए और अच्छा दिमाग पाए. ऍक्च्युली हा पॉइंट इथं आहे बरं का. इथं तुम्ही पुस्तकात वाचा. किती लोकांच्या समोर पुस्तक आहे आता? सर, पुस्तक घेऊन बसा आणि पान उघडा. ज्यांच्याकडे कोरोनामध्ये व्हॅक्सिन घेतले, त्यांना सर त्रास होऊन बऱ्याचशा लोकांना हार्ट प्रॉब्लेम पण झाले. कारण ते शरीरासाठी नॅचरल नाही. प्राकृतिक गोष्टीला शरीर सपोर्ट करतं, अप्राकृतिक गोष्टींना नाही. पुढे जाऊयात. मानसिक ताण-तणाव कमी करायचा आहे, डिप्रेशनचं सोल्युशन शोधायचं आहे, तर तुम्हाला ब्राह्मी आणि लायन मेन मध्ये आहे. डिप्रेशन, मानसिक ताणतणाव, स्मरणशक्ती वाढवायचे, याददाश्त वाढवायचे, अच्छा दिमाग पाए, बुद्धी का विकास, न्यूरोलॉजिकल हेल्थ चांगली ठेवायचे, न्यूरॉन ग्रोथ फॅक्टर. वाचूया का एक पॉइंट? इथे छान पॉइंट आहे, पाहूयात. बघा काय लिहिलंय.
न्यूरॉन ग्रोथ फैक्टर म्हणजे एनजीएफ को बढ़ाता है, इसलिए स्मृति दोष, अल्जाइमर की भूलने की बीमारी में कम करके ध्यान और एकाग्रता बढ़ाने में सहायक है। नर्वस सिस्टम में कार्य, न्यूरॉन सेल्स को रिपेयर करने की क्षमता और नर्वस डैमेज में नर्वस सेल की रीजनरेशन में सहायक, इसलिए इसके अंदर ये दोनों चीज बता रहा हूं। न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर में मददगार, मस्तिष्क के ऑक्सीडेटिव स्ट्रेस को कम करके अल्जाइमर, डिमेंशिया, पार्किंसन, न्यूरोलॉजिकल समस्याओं में सहायक, ब्राह्मी और लायन मेन। वावल्या वाव, जबरदस्त. याददाश्त, मेमरी, एकाग्रता, 3 पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यांसाठी हा प्रोडक्ट आहे, आजारी लोकांसाठी नाहीये कोणताच प्रोडक्ट. डायरेक्ट त्यांना सगळ्यांनाच द्यायचा आहे. अजून एक सुंदर डीएक्सनी मशरूम लॉन्च केलाय. हा एक अलग मशरूम आहे. मशरूम परिवारामध्ये पोरियाज यस नावाचं मशरूम. मिळतं जुळतं गॅनोडॉर्माशी आहे, मिळतं जुळतं गॅनोडॉर्माशी आहे, पण याचा मेन जो आहे ना तो लिव्हर डिटॉक्स आणि मूत्रवर्धक आहे. त्याला म्हणतात डायुरेटिक. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला लिव्हर आणि किडनीशी समस्या रिलेटेड असेल तर कॉर्डिसेप्स, गॅनोडॉर्माचं वेलनेस पॅकेज पहिलं. मला कुणाचाही फोन आला मी इमिडिएटली लगेच मेसेज करतो त्यांना, सर हे घ्यायचं आणि याच्यावर हे सिंगल हर्ब घ्यायचं. आर्जिजियस स्पिरुलिना मोरंजी कोकोनट ऑइल. आणि मला लिव्हर किडनी प्रॉब्लेम दिसला की मी लगेच सांगतो कॉर्डिसेप, पोरियाज आणि गोक्षुरा. ह्या 3 गोष्टी मूत्रवर्धक आहेत. फंटास्टिक, फंटास्टिक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजून घ्या पॉइंट. किडनी लिव्हर प्रॉब्लेम आला की कॉर्डिसेप, पोरियाज आणि गोक्षुरा हे तुम्ही पाठ करून टाका. लिव्हर डिटॉक्सिफिकेशन विथ साथ में मूत्रवर्धक. पाउडर में भी उपलब्ध है, टैबलेट में भी उपलब्ध है. उसके बाद आता है हमारा और एक बहुत ही फेवरेट प्रोडक्ट जिसके अंदर डीएक्सएन का एक आइडेंटिटी छुपा हुआ है. वर्ल्ड लार्जेस्ट कॉर्डिसेप कंपनी. क्लैप करिए, क्लैप. We are the not only Ganoderma company, now we are the world largest cordyceps company. We are the world largest spirulina company. We are the world largest coffee company. Healthy coffee company. आता तर ब्राझील सारख्या ठिकाणी 400 एकर जमीन, 450 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करून 400 एकरचा कॉफी फार्म घेतला जातोय. आणि मग आपण जगामधली नंबर 1 कॉफी कंपनी बनत आहोत. वी आर द मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, डायरेक्ट सेलिंग मध्ये वी आर द नंबर 1 मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. फंटास्टिक, फंटास्टिक, फंटास्टिक. भारतामध्ये 8 फॅक्टरी, वर्ल्ड मध्ये 26 फॅक्टरी आहेत. मग असे प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये तयार होतात आता. आणि इतका रेअर, एवढा रिच वनस्पती आहे की ही जी वनस्पती हिमालयामध्ये गेल्यानंतर 5,000 6,000 फूट उंचीवरती जातात शेर्पा लोक, आणि अक्षरशः जीव धोक्यामध्ये घालतात आणि तिथे डिगिंग करतात. त्यावेळेला एक जर मशरूम सापडलं, तुम्हाला फोटोमध्ये दाखवतो इथं बघा व्यवस्थित दिसते का माझ्या हाताबरोबर, इथे पहा एक मिनिट. व्हेरी गुड. हा जो तुम्हाला दिसतोय कॉर्डिसेप्स, हा कॉर्डिसेप्स इथं आहे, दिसतोय तुम्हाला? हे कॉर्डिसेप्स आहे. हे कॉर्डिसेप एक मशरूम सापडलं ना ते असं हातात धरतात आणि असं पाया पडत येतात लोक खाली. का माहितीये? त्याची कॉस्ट आहे, लिहून घ्या, 60 लाख रुपये पर किलो. हे ना लोकांना शॉकिंग आहे. हे दाखवा Googleमध्ये, YouTubeमध्ये. इट्स अ प्रीमियम कॉर्डिसेप्स. 60 लाख रुपीज पर केजी. इट मीन्स 6,000 रुपीज पर ग्रॅम. 6,000 रुपये ग्रॅम एवढ्या किमतीचं हे कॉर्डिसेप्स. डीएक्सएननी काय केलं? ह्याला नॅचरली तिथून घेतला आणि आपल्या फॅक्टरीमध्ये ॲज इट इज तयार केला टिश्यू कल्चर टेक्निकनी. व्हेरी गुड. जसं गॅनोडर्माच्या एक सेल पासून मिलियन्स ऑफ गॅनोडर्मा तयार करतात, तसं डॉक्टर लीमनी याची शेती केली आहे. आणि म्हणून आपल्याला पाहिजे एवढं कॅप्सूल, पाहिजे एवढी टॅबलेट, पाहिजे एवढी कॉफी, चॉकलेट, कॉकेजी किंवा तुमचं सेरेल किंवा तुमचं बिस्किट, सगळ्यांमध्ये कॉर्डिसेप्स अवेलेबल आहे. अच्छा, कॉर्डिसेप्सचा एक सर्वात महत्वाचा गुणधर्म तुम्हाला शेअर करायचा आहे. कॉर्डिसेप्स मध्ये सर्वात महत्वाचा एक गुणधर्म आहे, दिसते का स्क्रीन? हा, येस आली. सॉरी. तुमच्या जेव्हा पण कॉर्डिसेप सेल करायचा असेल ना, तर एक पॉइंट हायलाइट करायचा मित्रांनो, आणि तो पॉइंट व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. तुमच्या घराजवळ, तुमच्या गावाजवळ, तुमच्या सिटी, कॉलनी, सोसायटीच्या जवळ एक पॉवर हाऊस आहे का? किती लोक माझा आवाज येतो व्यवस्थित चॅट बॉक्समध्ये सांगा, सर हो सर, आमच्या घराजवळ किंवा कॉलनीमध्ये किंवा कॉलनीच्या बाहेर किंवा माझ्या सिटीच्या बाहेर एक पॉवर हाऊस आहे. येस, कल्पना मॅडमचा पटकन हो आला, त्यांच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे. किती लोकांना समजलं? बिजली घर हिंदीमध्ये म्हणतात बिजली घर, आपल्याकडे म्हणतात इलेक्ट्रिक डेपो. विजेचा डेपो, विजेचा डेपो हा तुमच्या आजूबाजूला आहे, तो पॉवर हाऊस आहे. त्याला पॉवर हाऊसच शब्द वापरलाय. याचा अर्थ
तो त्या पूर्ण सिटीला लागणारी पॉवर, त्या कॉलनीला लागणारी पूर्ण पॉवर तो त्या ठिकाणी स्टोरेज करू शकतो आणि ती स्टोरेज करून तो प्रोव्हाईड करू शकतो. त्याला म्हणतात पॉवर हाऊस. मग तुमच्या शरीरात, माझ्या शरीरात, लहान मुलापासून प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये एक पॉवर हाऊस आहे का? आहे का पॉवर हाऊस? एनर्जीचा पॉवर हाऊस. काय शब्द वापरलाय? तुमच्या बॉडीमध्ये जी एनर्जी आता मी बोलतोय, चालतोय, ही जी माझी एनर्जी आहे, त्याचा पॉवर हाऊस तुमच्या शरीरात आहे का? हो, आहे. लिहा. लवकर लिहा. मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया. काही मायकोकॉन्ड्रिया पण म्हणतात, पण मायटो शब्द आहे. मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया. हा कुठे आहे? तुमच्या पेशीच्या केंद्रकाच्या बाजूला असतो मायटोकॉन्ड्रिया. प्रत्येक सेलमध्ये आहे पॉवर हाऊस. आणि त्या ठिकाणी एटीपी प्रोडक्शन, कोणतं प्रोडक्शन लिहिलंय? एटीपी प्रोडक्शन को बढ़ाता है. कौन बढ़ाता है? कॉर्टिसोल याच्यामध्ये असल्यामुळे कॉर्डिसेप्स बढ़ाता है. कॉर्टिसोल प्राकृतिक रूप में इसमें कॉर्टिसोल होने की वजह से उत्पत्ति को बढ़ाता है, माइटोकॉन्ड्रिया के अंदर जाके एटीपी प्रोडक्शन को बढ़ाता है, इसलिए ये इंस्टेंट एनर्जी देता है, इसलिए खिलाड़ियों का स्टैमिना बढ़ाता है, इसलिए इसका कोई मुकाबला नहीं है. वाव लिया, फंटास्टिक लिया, इसका कोई मुकाबला नहीं है. यस, इसलिए इसको एथलेटिक्स का फूड माना गया है, ओलंपिक का फूड माना गया है. जो भी लोग ओलंपिक में स्पर्धा में अभी है, दुनिया के सारे ओलंपिक के जितने भी खिलाड़ियां हैं, सभी सभी लोगों को ये कॉर्डिसेप का नाम पता है. वो बोलते हैं एथलेटिक्स का फूड है. स्पिरुलिना पेस का फूड है, अवकाश का खाना है, लेकिन स्पिरुलिना के साथ साथ कॉर्डिसेप एथलेट्स का फूड है. जब भी हम इसको खाते हैं, हमें धन्यवाद भगवान को देना है, दूसरा धन्यवाद डॉक्टर लीम को देना है. क्लाप करिए, क्लाप. पहला भगवान को, क्योंकि ये ऐसी चीज नायाब जड़ी बूटी जिसका कॉस्ट 60 लाख रुपए पर किलो है, वो मेरा घर के अंदर आया है. अब इसके अंदर और कौन से गुण है? ये आपका एलर्जेटिक राइनाइटिस, यानी बार बार सर्दी का, खांसी का, या किसी को कफ का एलर्जी होता है, उसको कम करता है, त्याला कमी करतो. अस्थमा सारख्या प्रॉब्लेम मध्ये चांगला आहे. फुफ्फुसाचे विकार असतील ते चांगलं सॉल्व्ह करू शकतं. नॅचरली यौन शक्ती, म्हणजे तुमच्या सेक्शुअल पॉवरची जी बॉडीच्या आतमध्ये गरज आहे, ती तुमच्या शरीरातले हार्मोन्स असतात, त्याला स्टिम्युलेट करतो नॅचरली. म्हणजे काम उत्तेजक, म्हणून याला हिमालयन व्याग्रा देखील म्हणतात. टेस्टोस्टेरोन, एस्ट्रोजन हार्मोन को बढ़ाता है, नाइट्रिक ऑक्साइड का निर्मित यौनों का उत्पादन करता है, रक्त प्रवाह को बढ़ाता है. इस वजह से ये सभी चीजों में हमारा सेक्स के अंदर भी बहुत बड़ा काम करने वाला प्रोडक्ट है, जिसको हम कहते हैं कॉर्डिसेप्स. हमारा सूक्ष्म रक्त संचार और यौन शक्ति को बढ़ाता है. महिलाओं के लिए भी बहुत फायदेमंद प्रोडक्ट है. महिलाओं की माहवारी प्रॉब्लम में ये प्रोडक्ट काम करता है. जैसे शतावरी देते हैं, वैसे कॉर्डिसेप भी देना है. हार्मोन इनबैलेंस को मदद करता है, प्रजनन क्षमता में विकास करता है. जब भी इनफर्टिलिटी वाले प्रॉब्लम रहेंगे, वहां पे अश्वगंधा, कॉर्डिसेप्स और आर्जिजियल स्पिरुलिना मोरंजी कोकोनट ऑयल ये जरूर देना, ताकि इन लोगों का इनफर्टिलिटी प्रॉब्लम या फिर इनका पावर का प्रॉब्लम, ये बहुत सारा प्रॉब्लम सॉल्व कर देता है. बहुत नायाब जड़ी बूटी है सर. वाह, थैंक यू लिखिए, थैंक यू गॉड, थैंक यू डीएक्सएन. नायाब है सर, नायाब. इसमें साथ मैंने पहले ही बोला था कि जब भी इस तरीके का नाम आता है तो जिनसेंग भी इसके साथ जोड़ा जाता है. कॉर्डिसेप, अश्वगंधा, जिनसेंग और गोक्षुरा. यस, वेरी गुड. ये भी यौन शक्ति को बढ़ाता है. जिनसेंग के अंदर, ये जिनसेंग जो है ना, वो दो तरह का जिनसेंग होता है. ये जो जिनसेंग है वो कोरियन जिनसेंग है. लिखो, लोग पूछेंगे आपको. रेड जिनसेंग होता है, ये कोरियन जिनसेंग है. और कोरियन जिनसेंग ये बहुत ही नायाब में एक अच्छा माना जाता है. जबरदस्त प्रोडक्ट आहे मित्रांनो, हे कोरियन जिनसेंग आहे. ऊर्जा स्टॅमिना वाढवतो, मस्तिष्क श्वास चांगला होतो, यौन समस्यांमध्ये चांगला आहे. जिन्सोनोसाइड यामध्ये असल्यामुळे उत्तेजना चांगली करतो तो. जिन्सोनोसाइड्स. त्याच्यानंतर तो तणाव, डिप्रेशनला पण कमी करायला मदत करतो. कैंसर की रोकथाम में भी मदद करता है जिन्सोनोसाइड्स. इसके ऊपर भी एक अच्छा वीडियो हमारा यूट्यूब के अंदर है, पूरा जिनसेंग के ऊपर नॉलेज होगा उसमें. आत्मगुप्ता, वो भी हमारा, इसीलिए एक ही पेज पर रखा है इन सारी चीजों को. ये भी हमारे लिए, आत्मगुप्ता को देखेंगे तो क्या लिखा है? जोड़ों का रखवाला, भीतर से मजबूती. इसके अंदर भी यौन उत्तेजना बढ़ाने में मदद करता है. गोक्षुरा, ये भी इसके साथ जुड़ा, इसलिए यौन शक्ति के साथ मूत्रवर्धक. मतलब ये 4-5 जो हर्ब है ना, वो सेक्सुअल स्टिम्युलेशन के लिए मदद करते हैं, नेचुरली, नॉट आर्टिफिशियली. जैसे लोगों ने वियाग्रा का, बहुत सारे लोग खाते भी है, बहुत सारे लोगों को पता होता है, यौन लोग होते हैं, इन सभी लोगों को पता होता है वो आप शरीर को नुकसान पहुंचा रहे हो. लेकिन जब इस तरीके का नेचुरल चीज शरीर को देते हो, तो शरीर के अंदरूनी क्षमताओं में कोई साइड इफेक्ट नहीं करेगा, बल्कि आपकी अंदरूनी नेचुरली प्राकृतिक क्षमताओं को बढ़ाता है.
यस, वेरी गुड लिखिए, फंटास्टिक लिखिए। यस, हड्डियों का स्वास्थ्य आ जाता है। चलिए आगे बढ़ते हैं। हेल्दी बोन अस्थि समहारिका, और अभी शुद्ध गूगल भी ऐड हो चुका है। जब हमने किताब बनाया तब शुद्ध गूगल नहीं था, किताब बनने के बाद शुद्ध गूगल आया है। लेकिन हमने बहुत कंट्रोल किया है, बहुत सारी चीजें इसके अंदर लेकर आने के लिए, बहुत ज्यादा इसके लिए कोशिश किया है। अस्थि समहारिका और हेल्दी बोन्स। अच्छा, एक बहुत अच्छी चीज मैं बताना चाहता हूँ। जहां जहां पे डीएक्सएन का प्रोडक्ट और हर्ब जुड़ा हुआ है, वहां पर उस हर्ब का फोटोग्राफ भी दिया गया है। इसलिए जब भी इस प्रोडक्ट को आप दिखाओगे हेल्दी बोन के अंदर या अस्थि समहारिका के अंदर, तो आपको वो हार्टजोड़ नाम का वनस्पति दिखाना है। कितने को दिख रहा है हार्टजोड़? वो जो ज्वाइंट के जैसा दिख रहा है आपको स्क्रीन पर? दिख रहा है, दिख रहा है? जल्दी बताओ। यस 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 यस, ज्वाइंट के जैसा दिख रहा है? ये बहुत बड़ा हो गया है स्क्रीन, चलो नो प्रॉब्लम, फिर भी देखिए। कितने को दिखाई दे रहा है? देखो। अभी दिखेगा। आप मीटिंग में या किसी को भी पर्सनली जब मिलोगे ना दोस्तों, तो आप उस समय पे जरूर दोस्तों इस तरीके से बताना इन लोगों को, ताकि इनको पता चले कि ये प्रोडक्ट की ताकत क्या है। हेल्दी बोन्स। बॉटल के बाजू में जो आपको दिखाई दे रहा है हर्ब, वो जो आपको वेल जैसा दिख रहा है, वेल के जैसा ऊपर चला गया है, वो हड्डियों का ज्वाइंट है। जैसे ज्वाइंट है, तो उसका मतलब क्या है? वो जो पुराण काल में, मतलब पुराणे काळामध्ये, जुन्या काळामध्ये हडजोड नावाची वनस्पती, कोणती? हडजोड. हाडजोड म्हणजे हड्डी तुटल्यानंतर हड्डीला जोडणारी वनस्पती ही आहे, ती हाडजोड. आणि त्याच्यामध्ये डीएक्सएन हेल्दी बोन्स म्हणजे आपल्यासाठी अतिशय चांगलं, एक चांगलं सुंदर मिलाप डीएक्सएन निर्माण केलाय. आणि त्यामध्ये आपण हे दोन्ही ज्यावेळी एकत्र देता, त्यावेळी तुमच्या बोनची हेल्थ चांगली होते. हडजोड आणि काही हर्बल सप्लिमेंट आहेत. त्याच्यामध्ये आवळा आहे, त्याच्यामध्ये गिलॉय आहे, त्याच्यामध्ये गुळवेल गुळवेल आहे त्याच्यामध्ये, आणि कॅल्शियमसाठी काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या बोनचं हेल्थ चांगली होते, स्वास्थ्य. जेव्हा पण जॉइंट प्रॉब्लेम, मणक्याचे डिसीज असतील, जॉइंटमध्ये प्रॉब्लेम, मणक्यामध्ये गॅप, तिथं तुम्हाला गॅनोडर्मा, डीएक्सन, स्पिरुलिना, आर्जियन, मोरंजी, कोकोनट सोबत अस्थि समारिका, शुद्ध गुगुल आणि हेल्दी बोन द्यायचा आहे. संधिवाताचे आजार. तयार आहात? येस. व्हेरी गुड. हाडजोड वनस्पतीलाच हेल्दी बोन्स म्हणतो आपण. मंजिष्टा. मंजिष्टा म्हणजे काय लिहिलं? खून और त्वचा का प्यूरिफायर. खून और त्वचा का प्यूरिफायर। मंजिष्टा हमारी स्किन के लिए बहुत अच्छा है। आप ना थोड़ा रील देखते होंगे फेसबुक, इंस्टाग्राम पर, तो आप थोड़ा मंजिष्टा का फेस पैक लिखो। तो इतनी महिलाओं ने इतने मस्त मस्त वीडियो बनाए हैं कि आप चलो आज हम एक अच्छे हर्ब का आपको एक फेस पैक बनाना सिखाते हैं। थोड़ा सा आपको चंदन, थोड़ा सा हल्दी और थोड़ा सा मंजिष्टा लेते हैं, मतलब थोड़ा मुल्तानी मिट्टी भी कुछ लोग लेते हैं, और बढ़िया से लेप बनाकर स्किन पर अप्लाई कर देते हैं। ये हमारी अंदरूनी त्वचा को और बाहरी त्वचा को, दोनों को भी हेल्दी रखता है। इसलिए कहा जाता है एक फेस पैक के जैसा आप इसको यूज करिए। मैंने भी यहाँ पे फिर इस चीज को लेकर आए, मंजिष्टा फेस पैक। मंजिष्टा फेस पैक बनाने के लिए लकाडोंग हल्दी और चंदन के साथ मिलाओ। लकाडोंग हल्दी में थोड़ा एलोवेरा जेल और लेमन भी मिला सकते हैं। लकाडोंग हल्दी, सॉरी, वर्जिन कोकोनट और ज्ञानोजी पेस्ट के साथ मिलाकर कर सकते हैं। फिर शहद और गुलाब जल को एक जगह पर लेकर कर सकते हैं। इसलिए इसका नाम दिया फेस पैक। अलग अलग टेक्निक आप यूज करके देख लेना। ये दोनों समझ में आ रही बात? यस, वेरी गुड सर। खा भी सकते हैं, लगा भी सकते हैं। अगर कोई प्रोडक्ट आपकी इंटरनल हेल्थ के लिए मदद करता है, यानी आपकी स्टमक हेल्थ को अच्छा करता है, ब्लड को प्यूरिफाई करता है, वो आपकी स्किन को भी अच्छा रखता है। सो एनी फूड, जर अगर वो आपका पेट के लिए अच्छा है, वो आपका त्वचा के लिए और आपके दिखने के लिए भी सहायक है। बहुत बेहतरीन प्रोडक्ट है दोस्तों। तो त्वचा में से दाग धब्बे, पिगमेंटेशन, हाइपर पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स आते हैं, मुरूम, पिंपल, फोड़ियां आती हैं, तो उसके ऊपर आप हल्का सा लेप लगाइए मंजिष्टा। ऑलरेडी इसके वीडियो देखिए, वीडियो शेयर करिए और फिर मेरे पास उपलब्ध है। ये तो समझ में आ रही है। कई बार है ना, बहुत सारी चीजें ना हमें बहुत ज्यादा रिसर्च करने की जरूरत नहीं है। छोटा सा वीडियो देखिए रील में, वो रील वाला वीडियो भेज दीजिए और बोलिए प्रोडक्ट मेरे पास उपलब्ध है, मैं आपको शेयर करती हूँ, मैं आपको कुरियर करती हूँ, मैं आपको भेज देता हूँ, भेज देती हूँ। बोलेंगे आप लोग? तैयार हैं?
आयुर्वेद रेंज में मेष श्रृंगी, मीठा खाने वालों का साथी। इसका मतलब क्या है? सिर्फ डायबिटीज के लिए नहीं, जो चाहते हैं कि मैं मीठा तो खाऊंगा, मुझे तो पसंद है, मुझे खुद अच्छा पसंद करता है, तो मैं बोलता हूँ लोगों को, अगर आप मीठा खाना चाहते हैं तो आप मेष श्रृंगी के साथ मीठा खाओ। तो मीठा खाने वालों का साथी। इसके साथ और एक चीज इसके अंदर मिला हुआ है, गुड़ मार। नाम ही है ना, गुड़ मार, मतलब शक्कर को मारने वाला, इसलिए शुगर को कंट्रोल करने में मदद करता है। मीठा खाने की इच्छा को धीरे धीरे कम करने की क्षमता रखता है। पैनक्रिया का स्वास्थ्य अच्छा रखता है, हार्ट का स्वास्थ्य अच्छा रखता है। तो ये गुड़मार वनस्पति इसके अंदर होने की वजह से ये हो गया मीठा खाने वालों का साथी। कितने लोग अच्छा लग रहा है बताओ मुझे थोड़ा? बहुत ही अच्छा सर, ये नॉलेज भी बहुत अच्छा है, और आपने जो ये टैगलाइन लिखा है तो बहुत ही बढ़िया है। कितने लोग लग रहा है बताओ मुझे जरा चैट बॉक्स में। जल्दी बोलो, जल्दी बोलो, जल्दी बोलो। वेरी गुड सर, बहुत ही अच्छा लग रहा है सर। कितना अच्छा लग रहा है बताइए मुझे। चलिए सर, ये जो टैगलाइन है ना, उसके अंदर सब कुछ समाया हुआ है। टैगलाइन का मतलब होता है एक वहां पर स्लोगन है, वो एड है, एड के जैसा ही याद रखो उसको। यस, क्या बात है। शंकर सर लिखते हैं, यस यस। विलास सर लिखते हैं, कल्पना मेहनत, बहुत ही अच्छा है सर। शुद्ध रक्त और मजबूत इम्यूनिटी का राज देखते हैं क्या है। शुद्ध रक्त और मजबूत इम्यूनिटी का राज आसना पाउडर। काल मेघा भी है, काल मेघा में प्राकृतिक लीवर का टॉनिक और रोगों की सुरक्षा की ढाल। इसके साथ साथ मेथी का भी आ गया। तो मेथी का जब भी मैं आप बात करता हूं तो पाचन के साथ साथ रक्त शर्करा का नियंत्रण, पाचन के साथ साथ रक्त शर्करा का नियंत्रण, मतलब ये हमारी शुगर शुगर को जल्दी कंट्रोल करने में मदद करता है। अभी अमल की, आमला कैंसर रिसर्च इंस्टीट्यूट है केरला में, मतलब आमला के ऊपर उन्होंने कैंसर रिसर्च इंस्टीट्यूट बनाया है, इसलिए इसको एंटी कैंसर गुण है, यौगिक गुण है इसके अंदर। ऑलरेडी आंवला ये इतना बेहतरीन प्रोडक्ट है, लेकिन रोज आंवला खा नहीं सकते, लेकिन आंवल की पाउडर डेली खाना शुरू कर दीजिए तो आपकी बेहतर इम्यूनिटी को डेवलप करता है। विटामिन सी, मैग्नीशियम, आयरन, पोटेशियम, कॉपर और अमीनो एसिड की मात्रा इसमें बहुत ज्यादा है। एंटीऑक्सीडेंट बहुत ज्यादा मात्रा में पाया जाता है। नेचुरली सेल जो होते हैं बॉडी के अंदर, जिसको बोलते हैं किलर सेल, को सक्रिय करता है आंवला। ये ऑलरेडी इसकी रिसर्च है। कौन से सेल होती है? टी सेल्स, लिखो टी सेल्स। किलर सेल, किलर सेल कौन सा होता है? जो लिम्पोसाइटिस, मोनोसाइटिस, जो टीस आता है बाद में, तो ये जो सेल्स होते हैं वहां पर आप इसको जरूर, आमला आमला पाउडर। अब मैं जब भी कोई कैंसर पेशेंट आता है, आर्जिजल, स्पिरुलिना, मोरंजी, वर्जिन कोकोनट ऑयल ये तो देता ही हूं, लेकिन नीचे लिखता हूं सिंगल हर्ब, कॉर्डिसेप, पोरियाज, आमला और हमारा लकाडोंग हल्दी पाउडर, ये नीचे सिंगल हर्ब में डाल देना था। और ये सारा का सारा लेमन रोजेल और कोकोनट ऑयल जूस में, इसी एक ग्लास के अंदर मैंने लेमन डाला, मैंने मोरंजी डाला, मैंने वर्जिन कोकोनट डाला, और मैंने ऊपर से ये सारा पाउडर फॉर्म में लेकर सारा एक साथ बना दिया, और इसको 100 टाइम शेक किया। शेकर में, शेकर मिलता है ना, वो शेकर में 100 टाइम शेक किया तो बनता है एक लिक्विड सस्पेंशन, पोटेंटाइज हो जाता है, पावर हो जाता है उसके अंदर, और वो पानी हमें एक आधे घंटे के अंदर थोड़ा थोड़ा करके पी सकते हैं। लेमन रोजेल कोकोनट ऑयल और मोरंजी इसके अंदर होने की वजह से इसका टेस्ट भी एनहांस हो जाता है। इसलिए कई पेशेंट को लगता है कि सर बीमारी का दवा नहीं लग रहा है, जूस लग रहा है। उसके अंदर फिर आरजी पाउडर, जेल पाउडर, स्पिना पाउडर जो आप डालना चाहते हो डालो, लेकिन क्या डालना है? पानी के अंदर, पानी के अंदर रोजेल, लेमनजी, मोरंजी, वर्जिन कोकोनट ऑयल। कितने लोग समझ में आ रही है बात? जब उसको बोलते हैं मेगा डोसेस, ये डोज आप जरूर, जिनका वेट 10 किलो 15 किलो कम करना है, जिनको कैंसर जैसी समस्या आ चुका है और कैंसर डोज जानना चाहते हैं, तो मैं आज आपको इसका सीक्रेट बता रहा हूं। आप ऐसा ही जूस बनाओ और इसमें 10 आरजी, 10 जीएल, 10 पायरुलिना डाल दो और बोलो जूस बनाओ, शेक करो और ये शेक पियो। आप देखना सर, सिर्फ 3-4 महीने के अंदर वो पेशेंट इतना नॉर्मल हो जाएगा, आपको दुआएं देगा साहब। इसलिए मैं इस बिजनेस को भी बोलता हूँ सिर्फ दुआओं का बिजनेस है। लिखो सब लोग, लिखो दुआओं का बिजनेस, सब लोग लिखो दुआओं का बिजनेस है। अच्छा है ना? लोगों की दुआएं लेना सर। बद दुआ देने वाले भी लोग होते हैं और दुआ देने वाले भी लोग होते हैं। कुछ लोग बोलते हैं दूधो फलो अच्छा फलो, मतलब आपका जीवन में जो भी हो अच्छा हो जाए। तो वो लोग क्यों बोलते हैं? अंदर से निकल कर आता है, जब किसी का आप दुख दूध कम कर देते हैं तो, किसी का दर्द कम कर देते हैं तो। ये सर नो, मुझे पता नहीं है कि आपने पूरा ट्रेनिंग सेशन अटेंड किया तो आप जाते जाते मुझे ब्लेसिंग ही देकर जाओगे, यस और नो? क्योंकि आपको तो मैंने फ्री में ये सेशन दे दिया आज। तो कितने लोग ब्लेसिंग देंगे बताओ मुझे? यस बताओ मुझे, यस। कितने लोग? बराबर बोल रहा हूं मैं, ये दुआओं का काम ही तो है।
यस, देंगे आप मुझे ब्लेसिंग आज? देंगे ब्लेसिंग, देंगे? यस, 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 वेरी गुड, वेरी गुड। क्या बात है। तो अमल की बहुत अच्छा प्रोडक्ट है सर। मैं क्या करता हूँ बताता हूँ, मेरा फॉर्मूला। मैं और मैं क्या, मेरी बेटी को पता चल गया अभी। हमने क्या किया, पहले हम क्या करते थे, थोड़ा अमल की पाउडर, थोड़ा ब्राह्मी पाउडर, थोड़ा अश्वगंधा पाउडर, थोड़ा हमारा अर्जुना पाउडर, थोड़ा गोक्षुरा पाउडर, ये सब अलग अलग एक एक चम्मच हम पानी के अंदर मिक्स करते थे, रोजेल लेमन जी मोरंजी का जूस बनाकर, थोड़ा कोकोनट ऑयल डाल के। अब हमने इसका फॉर्मूला ढूंढ लिया। हमने क्या किया, एक बक्सा लिया है प्लास्टिक का अच्छा वाला क्लीन, उसके अंदर सारी पाउडरें डाल दी। उसके अंदर अश्वगंधा, उसी के अंदर गोक्षुरा, उसी के अंदर अमल की, उसी के अंदर ब्राह्मी, उसी के अंदर अर्जुना, ये सब मिक्स कर दिया। अब मेरी बेटी समृद्धि क्या करती है, पापा जैसे ही घर पर आ जाते हैं, उनको पता है कि अभी पूरा दिन बाहर से जाकर आए तो उनको मुझे जूस पीना, उसको उसको इतना अच्छा आदत है। मैं तो बहुत मानता हूँ कि मैं अपने आप को बहुत सुखी मानता हूँ कि जिसको बीवी और बेटी अच्छा मिलता है ऐसा। हाँ या ना? मुझे बोलने की जरूरत नहीं पड़ती, वो मुझे लाके ग्लास हाथ में दे देती है, क्योंकि उसको पता है कि पापा को ये चाहिए, अभी घर आए हैं। तो वो क्या करती है, मस्त पैकी रोजेल लेमन जी का जूस बनाते और उसमें वो पाउडर एक ही साथ पूरा चम्मच डाल देती है, तो सब कुछ आ गया, मिक्स करके मुझे दे देती है। कई बार मीटिंग के पहले भी मैं आवाज देता हूँ, तो मीटिंग में भी वो लाके देते हैं। यस सर नो? तो बहुत अच्छी बात है ना सर। ये सर नो, आप भी ऐसा ट्राई करके जरूर देखना। रोजेल लेमन जी के अंदर थोड़ा सा पानी में आप अगर ये सारी चीजें मिलाते हो, तो टेस्टी जूस बनेगा, इम्यूनिटी बूस्टर ड्रिंक बन जाता है और हेल्दी और सेहतमंद बन जाता है। अच्छा, जिनको कॉन्स्टिपेशन का प्रॉब्लम है, पेट साफ नहीं होता है, नाम लिखिए, त्रिफला, हरितकी, सुवर्णपत्री। मुझे तो ना याद हो गया, ऐसा मुंह बोला याद हो गया अभी। अगर कोई बोलता है सर कॉन्स्टिपेशन की प्रॉब्लम है, मैं बोलता हूँ सर त्रिफला, हरितकी और सुवर्णपत्री, तो दूसरे दिन सब दफा। वो दूसरे दिन ही आपको बोलेगा सर क्या किया सर, एक रात में रिजल्ट आ गया मुझे तो। क्या बात है, जल्दी बोलो, फंटास्टिक। ये चाहिए था हमें डीएक्सएन में। डीएक्सएन ने आयुर्वेदा सपोर्ट करके हमें बहुत अच्छा काम किया है। कितने लोग मानते हैं? बराबर सर। अब उसके साथ गैनोडर्मा भी रहेगा, तो गैनोडर्मा को गैनोडर्मा काम करने में मजा आएगा, गैनोडर्मा को भी, क्योंकि उसको सपोर्ट करने के लिए बहुत सारी बटालियन आ चुका है अभी। हाँ या ना? अब गैनोडर्मा को कैंसर पे ही काम करने दो, गैनोडर्मा को हृदय पर ही काम करने दो, गैनोडर्मा को किसी ट्यूमर को डेवलप करने मदद करने का, ट्यूमर को रिड्यूस करने में काम करने दो, बाकी सपोर्ट दे दीजिए ना ऐसा। तो जिसका कॉन्स्टिपेशन का प्रॉब्लम है, पेट साफ नहीं होता है, जो बोलता है सर 2-2 दिन से मेरा पेट गड़बड़ हो जाता है, मैं 3-3 बार टॉयलेट जाता हूँ लेकिन पेट साफ नहीं होता है, कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता है, मुड़व्याध, ऐसे लोगों को तो जरूर ये प्रोडक्ट सजेस्ट करो, ताकि क्या होगा, निकल जाएगा सर। और ये बहुत बड़ा दुख है सर। मैं कहता हूँ पेट साफ होने का सुख सबसे अच्छा सुख है। कितने लोग मानते हैं? यस। उसको बोलते हैं मूड अच्छा रहता है लोगों का। जिसका पेट साफ हो जाता है ना मॉर्निंग में, मतलब गया टॉयलेट में और सिर्फ 5-7 मिनट के अंदर बाहर आ गया, उसका पूरा दिन मूड अच्छा रहता है। वो बोलता है बिल्कुल सर, अच्छा मूड रहता है। कितने लोग मानते हैं? बराबर सर। तो ऐसे प्रोडक्ट को हमें थोड़ा सा जानकारी, कौन कौन सा नाम बताया? हिरडा, हरित की, रिएक्शन का हरित की, सुवर्णपत्री, और कौन सा? त्रिफला। ये वेट लॉस में भी काम करेगा अभी। आप वेट लॉस का भी फॉर्मूला बना दीजिए, जूस में डाल दीजिए इसको मस्त पैकी और पिला दीजिए किसी को, तो वेट लॉस में भी सपोर्ट करेगा। अर्जुना जब आ जाता है, तो अर्जुन के लिए क्या लिखा है देखो, स्वस्थ धड़कन के लिए। इसका मतलब अगर आप अपने करते हृदय से प्यार, यानी हार्ट अटैक नहीं आना चाहते हैं, तो जब भी आप गैनोडर्मा खाते हैं, साथ में अर्जुना जरूर खाओ। क्लाप करिए, क्लाप, वर्ड बहुत जबरदस्त हो। अर्जुना का नाम ही है दोस्तों, अर्जुन साल बोलते हैं इसको। ये अर्जुना एक ऐसा प्रोडक्ट है कि जो सिर्फ और बहुत अच्छा काम करता है हार्ट के लिए, हृदय के लिए। कारवल्लक डायबिटीज पर, मीठे पर करे वार, डायबिटीज पर प्रहार। डीएक्सएन कारवल्लक का मतलब, जब भी डायबिटीज का अगर ज्यादा पेशेंट है, उसको शुगर बहुत ज्यादा मात्रा में और हमें बहुत जल्दी कम करना है, मेथी का, नीम और कारवल्ल का, लिखो लिखो लिखो, ये सस्ते प्रोडक्ट है बहुत ज्यादा। आप गैनोडर्मा देना है शरीर की पूरी हीलिंग के लिए, आरजीएल स्पिरुलिना मोरंजी कोकोनट ऑयल पूरा बॉडी का वेलनेस पैकेज है। और समझाओ, आज अगर कोई बोलेगा सर ये भी लेना है, वो बोलना सर 10 लाख का खर्चा करने वाले हो आने वाले समय पे डायबिटीज पर, ऐसा पेपर पे मैं लिख के देता हूँ लोगों को। कितने मानते हैं? एग्री है, एग्री सर। महीने का 5,000 खर्च किया किसी भी बीमारी पर, कोई भी मान लो आप डीएक्शन में है ही नहीं, और आप सिर्फ एलोपैथी या किसी डॉक्टर का ही दवाई खा रहे हो,
तो कम से कम 4 से 5 हजार खर्च होता है कि नहीं होता है बीमारी के ऊपर? यस और नो, जल्दी बोलो मुझे, यस और नो। तो यही पे फॉर्मूला आता है वेलनेस पैकेज का कि सर 4 से 5 हजार महीने का, साल भर का निकल कर आता है कम से कम 60 हजार रुपया। 1 साल का 60 हजार, 10 साल में 6 लाख, 20 साल में 12 लाख रुपए जाएगा। और बोलना फिर इसके साथ किडनी प्रॉब्लम, इसके साथ जॉइंट की प्रॉब्लम, इसके साथ हृदय रोग की प्रॉब्लम, इसके साथ आपका ब्रेन और का अंदर हेमरेज हो रहा है। कितने लोग मानते हैं? या स्किन की समस्या, या फिर कोई नासूर बन जाता है, गैंग्रीन, ये गिफ्ट में आ जाता है। सर 20 लाख खर्च किया, 12 लाख खर्च किया, फिर भी आपका बॉडी के अंदर का ऑर्गन खराब हो गया। मेरी बात से कितने लोग सहमत है? बताओ मुझे, एग्री है? बोलो जल्दी, एग्री है सर? सहमत है? जल्दी बोलो सहमत है? तो आज है ना सर, इन चीजों को हमें समझना है। टाइम अभी हमारा खत्म हो रहा है, यहाँ पर अभी आज का सेशन हम खत्म करेंगे, लेकिन जाते जाते आपको बताना चाहता हूँ, वो 12 लाख 20 लाख रुपए जो खर्च होने वाला है, उसकी जगह पर 10 हजार का प्रोडक्ट आज अगर आप खा लेते हो, अगर आपने वो 20 हजार का प्रोडक्ट आज अगर आप खा लेते हो आने वाले 2-3 महीने तक, तो आने वाला समय का आपका फ्यूचर, आप लाइफ टाइम का 10 से 20 साल आप हेल्दी बना रहे हो। तो 20 साल जवान रहना है, तो आज 20 महीना डीएक्सन खाओ। इसको फ्री में लाना है, तो डीएक्सन के साथ जुड़ जाओ। जिन्होंने आपको आज मीटिंग में बुलाया है, उसके साथ बैठो। सर मुझे बहुत अच्छा जानकारी लगा आज का प्रोडक्ट का, अब मैं रजिस्ट्रेशन करना चाहता हूँ। ये वीडियो जहां जहां आप लोगों को पहुंचेगा, प्रोडक्ट की नॉलेज मिलेगी। लेकिन साथ ही साथ ये प्रोडक्ट लाइफ टाइम के लिए फ्री में कितने लोगों को चाहिए? क्या बोला मैंने? लाइफ टाइम फ्री में। तो उसका एक फॉर्मूला को फॉलो करना पड़ेगा। अकेला खाओगे तो फ्री नहीं होगा, तो खिलाना भी पड़ेगा। तो सिंपल सा मंत्र है, खाओ, खिलाओ, बताओ, अच्छे से टीम बनाओ और फ्री में लेकर आओ। जिंदगी भर आपका कोई, हम आपको ऑफर कर रहे हैं कि आपको कोई नया रुपया देने की जरूरत नहीं लगेगी अगर आपने इस फॉलो किया तो सिस्टम को। और सिस्टम सिंपल है। आज हमारा लास्ट तारीख है, कल 31 तारीख है। कल तक मत रहना सर, कल मॉर्निंग में जल्दी से बिल कर दो। कल शाम के 7 बजे के बाद सिस्टम बहुत धीरे धीरे चलता है बिलिंग का, इसलिए आपका सभी लोगों का क्वालिफिकेशन, वॉल्यूम, ये सारा चीज आपका मॉर्निंग से स्टार्ट करो। और सभी लोगों को कहना चाहता हूं, हर महीने का मिनिमम 3 रिक्रूटमेंट लिखो, 3, सब लोग लिखो 3। ये 3 लिखो, 3 जल्दी लिखो, 3। अगर आपने हर महीना 3 रिक्रूटमेंट करना शुरू किया 1000 पीवी के साथ, और 3 रिक्रूटमेंट करना सिखाया, तो 3 महीने में प्रोडक्ट फ्री हो जाएगा, 10 हजार आ जाएगा। क्लैप करो, क्लैप, वेरी गुड, कितना अच्छा फॉर्मूला बता दिया। हर महीना 3 नया रिक्रूटमेंट करना है, करना सिखाना है, 3 महीना फॉलो करना है और फॉलो करना सिखाना है। 3 महीने में प्रोडक्ट 10 हजार इनकम घर में आएगा, प्रोडक्ट फ्री हो जाएगा। क्या बात है, क्या बात है। और इसी चीज को अगर 6 महीना करोगे, तो लिख लीजिए सर, 60 हजार रुपया बोनस क्रॉस हो जाएगा, लिखो 60K। और इसी चीज को 1 साल तक करोगे, तो 2 लाख रुपए आ जाएगा, लिखो वाओ फंटास्टिक। मैंने 2 लाख का सिस्टम आपको बता दिया। हाँ जी, क्यों बताया मालूम है? क्योंकि बहुत सारे लोग है ना, हेल्थ को सेक्रीफाइस करते हैं, हेल्थ को एडजस्ट करते हैं, क्योंकि बोलते हैं सर ये पैसा मुझे स्वास्थ्य पर नहीं खर्च करना है, ये मेरा बच्चे का स्टूडेंट की फी के लिए देता हूं। बहुत बार होता है ऐसा। वो खर्च कहाँ करना है? अपने आप को और अपनी खुद की सेहत, स्वतःच्या आरोग्याला, स्वतःच्या शरीराला ते म्हणजे काय करतात, ऍडजस्ट करतात। का तर मला इकडे पैसे जास्त खर्च होत आहेत, मी आता काय करतो, जाऊ द्या मरू द्या, मी हे पैसे नाही सर खर्च करत। तुम्ही फोन करता, सर काय झालं, काल आपलं बोलणं झालं होतं, तुम्हाला ते एक प्रोडक्टचं पॅकेज द्यायचं होतं। अरे नको नको, फोनच उचलायला नको त्या माणसाचा। की तुला मेरी बात से सहमत है? बोलो अग्री। का? तो स्वतःचा आरोग्य पणाला लावतो। तो म्हणतो मरू दे तिकडे, जेव्हा मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा बघू, आता नको हा खर्च आपल्याला। का तर पैशाची चणचण आहे साहेब, पैशाची प्रॉब्लेम आहे लोकांना। मी सगळ्यांना सांगितलं तर सगळे प्रोडक्ट तुम्ही खाऊ शकत नाही आता। मग असं काहीतरी करूयात, सिस्टम समजूयात, सिस्टम फॉलो करूयात। सिस्टम शिकवली जाते प्रत्येक ट्रेनिंगमध्ये। त्या सिस्टम मधला महत्त्वाचा मतितार्थ घ्यायचा आहे आणि मध्यवर्ती कल्पना समजून घ्यायची आणि फ्री करायचं प्रोडक्ट, आणि आपलं आयुष्य बदलून टाकायचं आहे। रेडी आहात? फंटास्टिक. किती जणांना आवडला सेशन आजचा? सांगा चॅट बॉक्समध्ये लवकर. व्हेरी गुड. चला, काही लोक बोलायला तयार राहा. आजच्या सेशन बद्दल काय आवडलं तुम्हाला? काय घेऊन चालला तुम्ही जाताना? क्या बात है! जल्दी, जल्दी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्या पुढची डिटेल माहिती घ्यायची. पुस्तक प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे. हे पुस्तक परचेस करा. हे तुम्हाला मी आता ऑफर सांगतो डायरेक्टली. अख्ख्या इंडियामध्येच नाही, पण पूर्ण बाहेरच्या देशांमध्ये 11 कंट्रीचे लोक पुस्तक वापरायला लागलेत.
आणि प्रत्येक जण सांगतो की जर हे बुक हातात आल्यापासून माझा सेल्स, माझा पीव्ही आणि माझी टीम साईज वाढत चालली आहे. आता तुम्हाला मी ऑफर देतो. कुठल्याही बाहेरच्या स्टेटमधला व्यक्ती मला एक पुस्तक कधीच मागवू शकत नाही. मी त्याला एक पुस्तक पाठवतच नाही. मी त्याला डायरेक्ट नाही म्हणतो. कारण का कुरिअरचाच कॉस्ट ₹200 जातोय. बाहेरच्या स्टेटला दुबई सॉरी बिहारपर्यंत जरी पाठवायचं असेल तर. तर मी त्यांना म्हणतो मिनिमम 2 पुस्तक ऑर्डर करा. सर ₹500 Google पे करा. तुम्हाला मी पुस्तक कुरिअर करतो. आणि लोकं मग कुरिअरसाठी ₹500 म्हणजे फ्री होऊन जाते. पण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, जे तुम्ही आता मीटिंग ऐकताय, तुम्हा सर्वांसाठी हे पुस्तक आता आम्ही फक्त लिहा, सर्वांनी लिहा. ₹250 पे करा महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि पुस्तक माझ्याकडून कुरिअरमध्ये मागवा. क्या बात है! क्या बात है! सक्त स्टेट हं. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नका. महाराष्ट्राच्या बाहेर गेले की स्टेटच्या बाहेरची कॉस्ट वाढते. त्यामुळे मी आपल्या आपल्या लोकांना अजून पुढे जाण्यासाठी माझे ₹100 याच्यात कुरिअरला गेले तरी चालतील. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझे ₹100 एक्स्ट्रा गेले तरी चालतील, पण मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवायला तयार आहे. तुम्ही फक्त घ्या. आज जी माहिती दिली ती सगळी माहिती एका मीटिंगमध्ये होऊ शकत नाही. इथं आपला क्लोज झालाय सेशन. 10:30 वाजले की आपल्याला त्यापेक्षा जास्त पुढे जाता येत नाही. नाहीतर मी अख्खा दिवस म्हटलं तरी बोलू शकतो. एवढी एनर्जी माझ्यामध्ये आहे. पण तुमच्यामध्ये ऐकण्यासाठी आणि बसण्यासाठी आहे का बघा? येस. इथं आपण क्लोज करणार आहोत. पण याच्या पुढचं सगळं तुम्हाला पाहिजे हातामध्ये सर. हे तुमच्यासाठी एक मिनी लॅपटॉप आहे. लॅपटॉपचा कॉस्ट 25,000 आहे. मला आता लॅपटॉप लोकांच्या समोर उघडावा लागत नाही. कधीही कुठेही गेलो ना, मला गॅनोडर्मापासून काही जरी सांगायचं असेल, तर मला काहीच उघडायचं नाही मला. फक्त पुस्तक ओपन करायचं समोर. आणि माझ्यासाठी हा मिनी लॅपटॉप आहे. प्रेझेंटेशन टूल. हे तुम्हाला समजतंय फंटास्टिक. व्हेरी गुड सर. येस, येस. शंकर सर लिहितात, "मला हवंय सर." माझा नंबर तुमच्याकडे असेल. येस, घ्या ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडून आणि मी कुरिअर करायला तयार आहे. आता ज्या लोकांना घरी पाहिजे, महाराष्ट्रातल्या लोकांना सिंगल बुक कुरिअर केलं जाईल. होऊ द्या खर्च. काही प्रॉब्लेम नाही साहेब. व्हेरी गुड. थँक सो मच मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. आपण या ठिकाणी थांबूयात आणि तुम्हाला आजच्या मीटिंगबद्दल 1-1 मिनिट तरी बोला. बघूयात की 3-4 लोकांनी आपले अभिप्राय शेअर करा. तुमची फीलिंग शेअर करा. एखादा अनुभव शेअर करा. प्रश्न असेल तरी विचारा. एक अजून काही लोकांशी आपण बोलूयात. ज्यांचा हँड रेज होईल इमिडिएटली आपण त्यांना म्यूट ओपन करू. फंटास्टिक, फंटास्टिक. माया मॅडम बोला. येतोय का आवाज? माया करपे मॅडम गुड मॉर्निंग. म्यूट ओपन करून 1 मिनिट बोला. 1 मिनिट. रणपिसे मॅडम आहेत? कल्पना मॅडम गुड मॉर्निंग. हाँ सर. हां, माया मॅडम बोलताय. माया मॅडम बोला. आजच्या मीटिंगमध्ये काय माहिती आवडली? काय घेतलत? आणि लिहून घेतलत का? ते एक मला पहिलं सांगा महत्वाचं म्हणजे. हाँ. लिहिलं का? लिहिलं का? नोट्स हाँ, काढल्या मी का? एक ना एक पॉइंट लिहून घेते. हो हो, ग्रेट. काढल्या. एक पण शब्द न लिहिलं? चुकता. आणि खूप छान वाटलं सर. सगळी माहिती व्यवस्थित मिळाली जेणेकरून आम्हाला व्हेरी गुड, मीटिंग व्हेरी गुड मॅडम. घेताना कारण ज्यावेळी तुम्ही नोट्स काढता, लिहून घेता, त्याचा प्रॅक्टिस करता, त्यावेळी ते तुमचं कंप्लीटली एज्युकेशन पूर्ण होतं. त्यामुळे एज्युकेशन फक्त ऐकून घेतल्याने होत नाही. एज्युकेशन लिहून घेतल्याने आणि प्रॅक्टिस केल्यानेच होते फक्त. त्याच्यामुळे तुम्ही ऐकायचंय, नॉलेज घ्यायचंय आणि तुमचं थोडंसं नॉलेज ॲड करा त्याच्यात. काही प्रॉब्लेम. पण मार्केटिंगमध्ये जा. सांगायला पण खूप बरं वाटतं. थँक यू मॅडम. कल्पना मॅडम बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. खूपच छान सर. आजचं आयुर्वेदाचं जी रेंज आहे ना, ते म्हणजे इतके दिवस आम्ही फक्त ज्ञानोधर्मा त्याला किंवा हे असं जे काही चांगली माहिती सांगतात माया तर मॅडम राहू द्या. समोरच्याला हां, बोला कल्पना मॅडम आता. हा. तर आज जे काय नॉलेज दिलं ना सर तुम्ही, ही आयुर्वेदाची रेंज हे खरंच खूपच छान आहे. आतापर्यंत आम्ही फक्त गॅनोडार्मा, स्पिरुलिना किंवा हे बाकीचे जे काय आपले आधीचे प्रोडक्ट होते, तर त्याच्यावर जास्त भर होता. पण आता समजलं की त्याच्या सोबत जर हे विथ आयुर्वेदाची रेंज सिंगल दिली हर्ब. तर अजून चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊ शकतात, नाही का? खूप ग्रेट, सुंदर ग्रेट, माहिती ग्रेट. दिली सर आजची. म्हणजे खरंच छान. तुम्ही जेव्हा सांगता ना, तेव्हा म्हणजे आम्हाला असं आमची एनर्जी पण वाढते
आणि काय म्हणतात ढक्कन ढक्कन खोललं जातं. क्या बात है! ऐसा ऐसा करने का ढक्कन निकालना पड़ेगा. खोलना पड़ेगा, थँक तो सो मच वो मॅम. आप तो हमेशा करते हो. खूप ओके. सुंदर, खूप छान सर. अच्छा, खूप उद्याची छान. क्लोजिंग सर्वांनी लक्ष देऊयात. ओके. येस सर. विजय सर, विजय गच्चे सर तुमचा हँड रेज झाला होता. अच्छा, कोणाला प्रश्न आहे का काही आजच्या मीटिंग बद्दल? काही प्रश्न असेल तर विचारता येईल. एखादा प्रश्न घेऊ आपण. सर विजय रामा गच्चे, विजय सर, हाँ हाँ तुमची आपल्याला होम शॉप ही राहिली. आपल्याला या महिन्यात जानेवारीतच घ्यायची होती होम शॉप. हाँ ते थोडासा प्रॉब्लेम शेअर केलाय मॅडमशी मी कल्पना मॅडमशी. मॅडमने मी ते तेव्हाच उत्तर दिलं त्याचं, की या महिन्यामध्ये प्रॉडक्ट पर्चेस करून ठेवा आणि आपण पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये तुम्ही सांगाल तो दिवस सांगा, त्या दिवशी आपण प्लॅनिंग करू प्रॉपर ओपनिंग सेरेमनीचं. ठीक आहे? तुमची होम शॉप ओपनिंग सेरेमनी आपण फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकला करू. पण पर्चेसिंग पॉवर या महिन्यातच घ्या. म्हणजे जानेवारीचा डिसिजन जानेवारीतच क्लोज करा. मला माहिती आहे, की तुमच्या घरामध्ये काय समस्या झाली ती आणि मी हाँ समजू पण शकतो. म्हणून मी मॅडमला सांगितलं, की विषय तो आपल्याला नाही. विषय हा आहे, की आपल्यासाठी आत्ता तुम्ही प्रॉडक्ट पर्चेस केलं तर फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्ही डेट द्या मॅडमना. त्या डेटला आपण मस्त ओपनिंग सेरेमनी करूयात. पण प्रीपेड 8 दिवस आधी व्हावं लागेल ना. मग त्याच्यासाठी तर सर हे चाललंय सर. हो ना? मी मी आता आजच्या सेशनच्या बाबतीमध्ये एक विचारतोय. बोला ना सर. सर्वांनी ऐका व्यवस्थित. सर्वच हं. प्रोडक्ट इतके पॉवरफुल वाटतात आणि तुमचे लेक्चर प्रबोधन सुद्धा एवढे पॉवरफुल असते की असे वाटते की सर्वच प्रोडक्ट घ्यावे खावे असे वाटते. मग असे वाटायला लागते की हे सर्वच प्रोडक्ट अतिशय गरजेचे शरीराला अतिशय गरजेचे आहेत. मग उगीच असे वाटते की हे सर्व घ्यायला खूप पैसे लागतील. मग भीती होते हे घेऊ का ते घेऊ की सर्वच घेऊ. मग कसे काय डिएक्शन मध्ये करावं म्हणून प्रश्न असा की कोणाला काय द्यावे व परिणाम येण्यासाठी किती वाट पाहावी असा माझा प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. याच्यासाठी मी तुम्हाला जे सांगितलं काळजीपूर्वक जर ऐकलं असेल, तर जिथं लिव्हर, जिथं किडनी, जिथं सेक्स प्रॉब्लेम, जिथं कॅन्सर प्रॉब्लेम किंवा जिथं कॉन्स्टिपेशन, जिथं पोट साफ होत नाही, जिथं स्किन प्रॉब्लेम, जिथं शुगर, जिथं कोलेस्ट्रॉल सगळं कव्हर केलं आजच्या सेशनमध्ये. तुम्ही फक्त बारकाईने पुन्हा पुन्हा ऐकलं, की तुमचं नॉलेज फिट झालं. दुसरा पॉइंट आहे, काय-काय घ्यावे, किती घ्यावे, कुठे-कुठे पैसे खर्च करावेत, असं ज्यावेळी तुम्हाला वाटते, त्यावेळेला तुम्ही दर महिन्याला 3 रिक्रुटमेंट सिस्टममध्ये जॉइन करायला सुरुवात करा. तुमच्या लक्षात आले महिनाभरामध्ये मी 3 लोकांना ही माहिती द्यायलाच पाहिजे. महिनाभरामध्ये माझी 3 रेफरल मी DXN बरोबर घेऊन येतो आणि त्या लोकांना देखील प्रॉडक्ट फुकट पाहिजेत. त्या लोकांना देखील मंथली 50,000 इन्कम करायचं असेल, तर त्यांना देखील मी गाईड करतो, की तुम्ही सुद्धा सोबत 3-3 रिक्रुटमेंट करा. हे जर फक्त 90 दिवस केलात, तर हे प्रॉडक्ट तुमच्या घरामध्ये फुकट होणार. सर रेडी आहात सर? सर एक मिनिट ऐकताय सर माझा आवाज येतोय. हां, येतोय. हा मी ऍज अ डॉक्टर विचारतोय की मी एक डॉक्टर आहे अच्छा, बरं. आणि माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला हां. हे सगळी प्रोडक्ट द्यावी असं मला वाटतं. नाही, असं नका करू. सगळेच द्यावेत. जिथं मी त्याचे प्रॉपर असे तुम्हाला समीकरणं तयार करून दिलेत आणि पुस्तकात पण हे वाचा. जिथं पेट की राहत लिहिलं बघा, गले में मिठास किंवा डायबिटीज पर करे प्रहार. तो 1-2 प्रॉडक्ट त्यातले डायबिटीजचे उचलायचे आणि आपलं वेलनेस पॅकेज द्यायचं. 1-2 प्रॉडक्ट आपले बाकीचे उचलायचे आणि वेलनेस जसं स्किन प्रॉब्लेम असेल, तर कोकोनट ऑइल आपलं वेलनेस पॅकेजमध्ये आहेच. पण त्याच्याबरोबर मंजिष्टा आणि लकाडॉंग हळद हे स्किनसाठी काम चांगली करते. बरोबर? अशा पद्धतीचे प्रॉडक्ट तिथं सजेस्ट करा. डायबिटीजमध्ये मी सांगितलं तुम्हाला मेथिका, कारवल्लका, नीम हे स्वस्त प्रॉडक्ट आहे. हे ₹700 मध्ये पडून जाईल. परंतु आर्जिजल स्पिरुलिना मोरंजी बरोबर ह्याची सांगड घालायची. लिव्हर प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम मग तिथं मात्र गोक्षुरा, ऑडिसेप्स आणि जिन्सिंग ह्या 3 गोष्टी ॲड करा विथ आर्जिजल स्पिरुलिना मोरंजी कोकोनट ऑइल. बाकी आम्ही आहोतच ना तुमच्याबरोबर. एक मेसेज करायचा मला किंवा कल्पना मॅडमला, की आम्ही तुम्हाला डायरेक्ट एस-एम-एस करून सांगणार, की हे प्रॉडक्टचं सिलेक्शन द्या त्यांना. ठीक आहे? ते तुमच्याकडून तर मार्गदर्शन घ्यावंच लागणार आहे. घ्यावंच लागणार आहे. आम्ही आहोतच देण्यासाठी. की आपल्या वेलनेस प्रोडक्टच्या नंतर
त्याची पर्टिक्युलर समस्याला आपण काही फॉर्म्युले तयार करूया का असं हे येस सर्व येस, सगळं करता येईल सर. ऑलरेडी मेसेज माझ्याकडे रेडी आहेत. मला कुणी प्रश्न टाकला की मी लगेच त्यांना सेंड करतो मेसेज विदिन अ सेकंद. ओके सर फॉर्म्युले ओके रेडी आहे, सगळं तयार आहे. आपण करू ते. मी बोलतो तुमच्याशी. ठीक आहे, तर सर्वांचा वेळ नको घ्यायला सर, कारण हो ऑलरेडी वेळ भरपूर झालाय. थँक यू सो मच, तुम्ही तुमचे अभिप्राय आणि तुमचं मत आणि थोडंसं तुमचं ओपिनियन शेअर केल्याबद्दल. या ठिकाणी आजची मीटिंग आपण क्लोज करूयात मित्रांनो. हा सेशन जास्तीत जास्त लोकांना शेअर करूयात. याचा जो पार्ट 2 कार्यशाळा आज आपण इथं समाप्त करत आहोत. दर मंगळवार, दर शुक्रवार रात्री 9 वाजता आपण मराठीमध्ये झूम मीटिंग स्टार्ट केलेले आहे. त्यामुळे तुम्ही दर मंगळवारी, माझी मनापासून इच्छा आहे की प्रत्येकाने 3 लोकांना सोबत घेऊन बसा मीटिंगमध्ये. थँक यू सो मच फ्रेंड्स. विश ऑल द बेस्ट. उद्याचा 31 तारखेचा दिवस आहे. लास्ट डे आहे असं म्हणूया मंथचा. त्यामुळे तुमची क्लोजिंग वरती भर द्या. या महिन्याचं तुमचं जे काय आहे ते 31 तारखेला क्लोज करण्यावरती फोकस करूयात. थँक यू सो मच फ्रेंड्स. विश ऑल द बेस्ट. थँक यू. थँक्यू. थँक यू.